म्हणा आता. आज 23 जानेवारी 2026 माघ शुक्ल पंचमीचा हा दिवस आहे. आजच आपण सकाळी गणेशोत्सवाचा काळा साजरा करून समाप्ती केलेली आहे. अशाच वेळेला आपण आजच्या पंचमीच्या निमित्ताने नमस्कार वसंत सर. पंचमीचा श्री सरस्वती मातेचा प्रकट दिनाचा हा कार्यक्रम साजरा करतो. अशा प्रसंगी आपले गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना आपण सगळ्यांनी वंदन करूया. माझा त्याचा नमस्कार. आपण उपस्थित या वर्गामध्ये सामील झालेले सर्व ज्योतिष अभ्यासक प्रेमी यांना सुद्धा माझा सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आपण आता प्रार्थनेमध्ये एकाग्र होऊया. ओम गं गणपतये नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंडलिकाहार नमस्ते सर. या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. धन्यवाद. आपण गीत चालू करू शकतो सर. हा, धन्यवाद. आता कोण सरस्वतीचं हे करणार आहे? बोला. मी सर विवेकानंद क्षीरसागर. बोला बोला. हा सर, आज सरस्वती मातेचा प्रगट दिन, वसंत पंचमी. आवाज आवाज आवाज. हा सर, आवाज येतोय का? हा हॅलो. हा, येतोय. हा, तर आशा भोसलेंनी गायलेलं धानी रागातलं हे गीत आहे. अतिशय अप्रतिम दर्जाचं गीत आहे. मी माझ्या शाळेमध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना ऐकवतो हे गीत. धानी रागातलं गीत आपण ऐकूया. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. उजळे तुझ्या आशा तुनी, उजळे तुझ्या आशा तुनी, चारी युगांची पौर्णिमा. तुझी कृपेचे चांदणे, तुझी कृपेचे चांदणे, नितवर्षु दे आमुच्या शिरी, नितवर्षु दे आमुच्या शिरी. वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी, वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलावय अंगुली. संगीत जल
माये संगीत जन्माये नव्हे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंदिरी बहरून आल्या मंदिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. कुलकर्णी मॅडम, तुम्ही सगळ्यांचं स्वागत करा. हो सर. तारे सरांनी आणि विवेकानंद क्षीरसागर सरांनी सुद्धा अतिशय सुरेल आवाजामध्ये खूप छान त्यांनी प्रार्थना म्हटलेली आहे आणि अतिशय सूर त्यांचा सुंदर लागलेला होता. तर त्यासाठी त्या दोघांचेही मी आभार मानते. आणि आपले गुरुवर्य आदरणीय पूजनीय असे देवारे सरांचं आपल्या आजच्या वर्गामध्ये स्वागत आहे आणि त्यांना माझा सविनय दंडवत प्रणाम आहे. तसंच माझे सहअध्यायी ज्येष्ठ जे कोणी आता उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना माझा प्रणाम. आज सर आपल्यासमोर मरीन इंजिनियरची पत्रिका विश्लेषण करून सांगणार आहेत. त्यातले ग्रहयोग वगैरे सगळे आपल्या समोर आज सर सादर करणार आहेत आणि ती पत्रिका कशा प्रकारे पाहिली गेली पाहिजे ह्याचंही सर आपल्याला विश्लेषण करून सांगणार आहेत. तर मी सरांना विनंती करते की सरांनी आजच्या वर्गाला सुरुवात करावी आणि त्याचबरोबर कुबल मॅडमचंही स्वागत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला पहिलं तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही स्वागत केलंय आणि इत्यादी आदरणीय जसं कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवर हळदणकर मॅडम आहेत, त्या सगळ्यांना नमस्कार आणि त्यांचं स्वागत आहे. आज आपण एक अतिशय उत्तम पत्रिका मांडणार आहोत आणि अशा उत्तम पत्रिकेमध्ये कसे कसे ग्रहयोग असतात आणि त्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेचा प्रगतीचा भाग येतो. कष्ट हे जीवनामध्ये सगळ्यांच्याकडेच आहेत, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी असणारी जी ग्रहस्थिती आहे ती ग्रहस्थिती अशा रीतीने कुठल्या क्षेत्राशी आपल्याला संबंधित नेते हा आपल्याला भाग बघायचा आहे. कारण तुम्ही आता प्रॅक्टिशनर आहात, तुमच्याकडे अनेक लोक येतील कशा याच्यामध्ये एज्युकेशन घ्यावं. हल्ली आज एज्युकेशन कुठल्या क्षेत्राशी संबंधित असेल त्याला फार महत्त्व आहे आणि त्याच याच्यावरती आपण जर पाहिलं तर जर आपलं व्यवस्थित शिक्षण झालं नाही तर आईवडिलांनी खर्च केलेले पैसेसुद्धा फुकट जातात. म्हणून आता थोडासा मी एक वेगळा विचार केलेला आहे की पत्रिका फार छान छान पत्रिका अशा माझ्याकडे अनुभवी आहेत तर त्या आणायच्या आणि त्याच्यावरती विश्लेषण करायचं की जेणेकरून तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी लोकांना सांगता येईल, सुचवता येईल की हे क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी वॅकन्सी असते किंवा ते काम जास्ती चांगलं आहे. जगामध्ये काम करण्याला कधीही कमतरता नाही. सगळ्या तऱ्हेची कामं उपलब्ध आहेत. फक्त तुमच्याकडे कुठल्या तऱ्हेचं शिक्षण आहे तसं तुम्हाला काम करण्याची तयारी तिथे दर्शवली जाते आणि संधी मिळते. तर आज मी एक चांगली पत्रिका मांडणार आहेत. मॅडमना मी विनंती करतो, नमस्कार मॅडम, की तुम्ही ती पत्रिकेची तारीख पहिल्यांदा लावा आणि त्याच्यानंतर आपण विश्लेषण सुरू करू. नंतर तुम्ही इत्यादी सर्वजण आहातच, अतिशय चांगल्यापैकी आपला प्रतिसाद मिळतोय तर त्याकरता पण तुम्हाला धन्यवाद आणि त्याचा असाच प्रतिसाद ठेवत जा की जेणेकरून इत्यादी लोकांना चांगलं शिक्षण ज्ञान तुमच्यातर्फे सुद्धा मिळत जाईल. तर 26/11/1975 जन्म आहे. सकाळी 7:16 जन्म आहे. मुंबईचा जन्म आहे, सबर्बन मधला. आणि जातकाच्या याच्यामध्ये मरीन इंजिनिअरिंग म्हणजे अभियंता आहे आणि सरकारी नोकर आहे. म्हणजे इंडियन नेव्ही, कळलं का? म्हणजे अभियंता असून म्हणजे तिथे मरीन इंजिनिअरिंगला फार मोठं महत्त्व असतं आणि अख्खं जे काही शिपिंग डिपार्टमेंट असतं हे त्यांच्या हातामध्येच असतं आणि त्याच्यावरती फार ज्याला कष्टाचा आणि जागरूकतेचा भाग आहे. आणि लढाई, युद्ध किंवा तत्सम ज्या शिप असतात त्याच्यामध्ये तांत्रिक जे टेक्नॉलॉजीज असतात त्यांना फार फार म्हणजे महत्त्व असतं आणि त्यांच्यावरतीच सगळं काही चाललेलं असतं. तर ही जी व्यक्ती आहे
ही व्यक्ती इनसाईड ज्याला आपण म्हणतो इंजिन रूम, इंजिन रूम बघा बऱ्याच याच्यामध्ये फार वेगवेगळा फरक असतो. तर इंजिन रूममध्ये जे काही अटेंडन्स असतात, मेंटेन करणारे लोक असतात, तर त्या ठिकाणी कसं असतं शिपमध्ये, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की शिपमध्ये आपण जे क्रूड ऑइल असतं, तर क्रूड ऑइल गठ्ठा असतो असा तेलाचा, म्हणजे क्रूड ऑइलचा, आणि त्याच्यातून डिझेल कन्वर्ट केलं जातं. म्हणजे तिथल्या तिथे तो प्लांट असतो आणि त्याच्याने तिथे डिझेल तयार केलं जातं आणि त्याच्यावरती मग पुढे जाऊन जे काही कॉम्प्रेशन वगैरे चालतं डिझेल इंजिनवरती अख्खी शिप, म्हणजे साधारणतः 1,000 टनाचा भार, जास्ती त्याच्यापेक्षा कमी नाही, तो न्यायचा असतो. आणि त्याच्याकरता लागणारी जी एनर्जी पॉवर असते तर ती सगळी करण्याचं, मेंटेन करण्याचं काम जे आहे हे जातक त्याच्याशी संबंधित आहेत. आणि असे बरेच इंजिनियर इंजिन रूममध्ये कार्यरत असतात, 24 तास त्यांचं काम चालू असतं. तर तशातलाच ही एक व्यक्ती आहे आणि याने अतिशय चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे. आणि खरोखर मानलं पाहिजे त्या माणसाला की एवढ्या लहान वयामध्ये अतिशय चांगल्यापैकी ऑपरेटिंग करून, सुरुवातीला ही व्यक्ती जी आहे आपल्या मुंबईचीच आहे, ही व्यक्ती पहिला IIT मध्ये तिथे हे केलेलं आहे, IIT पवई, त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून मरीन इंजिनिअरिंगचा एक कोर्स असतो 1.5 वर्षाचा, तो पूर्ण करून तिथे आर्मी आणि नेव्हीच्यामध्ये अप्लिकेशन करून तिथे सिलेक्शन झालेलं आहे. आणि आत्ता ते सध्या गोवा जे शिपयार्ड आहे, प्रत्येक ठिकाणी शिपयार्ड आहेत, कलकत्त्याला आहे, मुंबईला माझवा डॉक आहे, तसं गोवा शिपयार्डमध्ये ते कार्यरत आहेत. मग अशी व्यक्ती जी आहे ती आज पत्रिका आपल्याला लाभलेली आहे. अतिशय अभ्यास करण्यासारखी पत्रिका आहे. पोद्दार मॅडम वगैरे अतिशय चांगल्यापैकी विश्लेषण करतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथे एखादी गोष्ट खरोखर कशी असेल तर त्याच्यातून कसे योग तयार होतात. आणि ह्या व्यक्तीची स्पेशालिटी अशी आहे की परदेशामध्ये जी असणारी शिपिंग कंपनीज आहेत, ज्या शिपिंग कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे टूल रूम असतं तिथे सुद्धा जाऊन त्या ठिकाणी मेंटेन करणं, रिपेअर करणं, असा सगळा जो भाग आहे तो या व्यक्तीच्या हातामध्ये आहे. आणि हा सिनियर इंजिनियर म्हणून तिथे कार्यरत असतो. परदेशामध्ये जाऊन तिथे जे गरीब देश आहेत त्यांच्याकडे असे वर्कशॉप नाही आहेत, तर काही शिप ज्या आहेत त्या तिकडे जाऊन तिथे त्यांची चाचणी करणं किंवा त्यांना सर्टिफाय करणं, अशा सगळ्या गोष्टीच्यामध्ये ही व्यक्ती तज्ज्ञ आहे. आणि अशा ह्या तज्ज्ञाची पत्रिका मी तुमच्याकडे मांडतोय. हे अतिशय भाग्य आहे तुम्हाला शिकण्यासारखं, की जेणेकरून अत्यंत हुशार असणारी व्यक्ती ही आपल्याला लाभलेली आहे. आणि त्याचा योग कसा आहे तो आपण चर्चा करूया. आणि ह्या सगळ्या जणी ज्या आहेत त्या उत्तम प्रतिसाद देतात. कुलकर्णी मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, इत्यादी सर्व ज्ञानी मंडळी आहेत, ती आपल्याला एका अर्थाने ज्ञान प्रदान करतात असं मला वाटतं. तर त्यांचंसुद्धा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता मॅडम पत्रिका लावतील तर त्या पत्रिकेमध्ये आपण चर्चा करू की खरोखर कशी पत्रिका आहे आणि त्याचे योग नवमाशामध्ये किती चांगले आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये वक्रीच्या भानगडीमध्ये पडू नका, वक्री ग्रह असतातच. आता हा शनी वक्री आहे म्हणून काय होणार नाही असा काही भाग नाही आहे, कळलं. तर आता इथे आपल्याला चर्चा करायची आहे. तर तिथे वृश्चिक लग्न आहे. वृश्चिक लग्न हे जे आहे हे डीप सीचं लग्न आहे. त्याला आपण म्हणतो की वृश्चिक लग्नामध्ये जातकाच्या जीवनामध्ये पाण्याशी संपर्क, पाण्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सूर्य आहे. पुरुषाची पत्रिका असल्यामुळे तिथे वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये तुम्ही काही बोलू नका. आणि वृश्चिक लग्न मुळातच कसं आहे तर टेक्निकल, टेक्नॉलॉजी, गूढ, याच्यामध्ये अंतर्गत राहणीमान, सतत एका अंधार कोठडीमध्ये वास्तव्य करणं, लोकांच्या नजरेस न पडणं, अशा तऱ्हेचं हे वृश्चिक लग्न आहे. त्याच्यामध्ये सूर्य आहे आणि तो दशमेश आहे. तर सूर्य दशमेश असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनात पूर्णपणे तेजस्वीपणा आहे. तो सूर्य आणि बुधाची युती आहे, बुद्धिमत्ता आहे. आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुरु हा बलवान आहे, रेवती नक्षत्रातला आहे आणि तो सुद्धा वक्री आहे आणि शनी सुद्धा वक्री आहे, कळलं का. मग आता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रवी आणि बुध, गुरु आणि शनी हे तीन एका तत्वामध्ये आहेत आणि ते त्रिकोणामध्ये आहेत. तसाच हा चंद्र जो आहे
तो चंद्र दशमात आहे आणि तो राजराशीत आहे आणि अत्यंत उत्तम प्रतिसाद त्याच्याकडे आहे आणि दशम स्थान हे चंद्राला मिळालेलं आहे, रवीला पण मिळालेलं आहे. जेव्हा जेव्हा हे मित्रगण जे असतात ते केंद्र किंवा त्रिकोणामध्ये येतात त्या दरम्यान त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच प्रगती ही ठरलेली असते. ज्यावेळेला आपण नेहमी मी उल्लेख करतो की जेव्हा एखादी मुलं लहान असतात आणि ती त्यांचे आईवडील चिंताग्रस्त होऊन आपल्याकडे येतात की मुलगा कुठल्या क्षेत्राशी जाईल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गणिताचा जो काही भाग आहे तो तुम्हाला निश्चित करून नंतर त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण करायचं आणि त्याला चांगला सल्ला द्यायचा, जेणेकरून तो कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये फसणार नाही. आपल्याकडे मरीन इंजिनिअरिंगची अनेक कॉलेजेस आहेत. सगळ्यात पहिलं कॉलेज जे आहे ते कलकत्त्याला निघालं होतं, कारण कलकत्ता ह्या ठिकाणी समुद्र हे आणि गंगासुद्धा आहे, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी पहिला कलकत्ता बॉम्बे ट्रस्ट जसा आपला आहे तसा कलकत्ता ट्रस्टसुद्धा आहे. मग तसा BPT आपलं जे आहे तसा कलकत्ता CPT म्हणून हे आहे, तर तिथे सुद्धा ट्रेनिंग कॉलेजेस आणि शिपयार्ड्स आहेत. तर अशा ह्या यार्ड्समध्ये जगामध्ये तुम्ही जर पाहिलं तर शिपिंग चौफेर आहे आणि शिपिंग इंडिया ही शिपिंग कंपनी जे काही तिचं जे हे आहे आरमार, तर त्याला साधारणतः 500 वर्ष झालेली आहेत या गोष्टीला. आणि 500 वर्षाचं मेकॅनिझम जे आहे, पहिला शिडाच्या बोटी होत्या, नंतर इंजिन आलं, मग छोटी इंजिन आली, मोठी आली, आता तर फार प्रचंड मोठमोठ्या शिप चाललेल्या आहेत. तर तशा ह्याच्यावरती ही व्यक्ती कार्यरत आहे आणि अत्यंत यशस्वी. तर त्या ठिकाणी लग्नेश जो आहे जरी अष्टमात असला तरी तो बुद्धिमत्तेच्या राशीत आहे आणि धाडसाचं काम आहे अष्टम स्थानाचं असल्यामुळे. तर त्या ठिकाणी अष्टमात आहे म्हणून काही असं वाईटच होईल असं काही नाही. तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी अष्टमातला मंगळ आणि अष्टमेश बुध हा लग्नी आहे, लग्नेश अष्टमात आहे, अशा तऱ्हेचा एक भाग झालेला आहे. तर तो अन्य योगामध्ये रवी बुधाची युती आहे. गुरु हा जो ग्रह आहे तो त्रिकोणात आहे आणि तो मीन राशीत आहे. मीन रास ही ओशनची रास असून तर त्या ठिकाणी ह्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये जे कार्य करण्याची संधी मिळालेली आहे तर ती जातकाला पाणी आणि ओशन नदी, तर त्या ठिकाणी भरपूर काम करण्याचं जे योग मिळालेले आहेत ते त्याचं भाग्य आहे. मग तसाच दशमाधिपती लग्नी आहे, तर तो एक राजयोग आहे, दशमेश लग्नात आहे, बुधयुक्त आहे. मग असं आपण जर बघितलं तर तिथे कर्क राशीचा स्वामी चंद्र हा त्या ठिकाणी दशम स्थानामध्ये आहे, म्हणजे भाग्येश दशमात सिंह राशीत आहे, म्हणजे सरकारी क्षेत्राशी संबंधित असणारं कार्य हे त्याच्या नशिबात त्याला मिळालेलं आहे. गुरुची दृष्टी आणि गुरुचा योग हा समसप्तक शुक्रावरती आहे आणि शुक्र सप्तमेश आहे. त्यात गुरुच्या वरती आणि सप्तमाधिपतीवरती आणि सूर्यावरती गुरुची पूर्ण दृष्टी आहे. प्रथम स्थान बलवान झालेलं आहे, भाग्यस्थान बलवान झालेलं आहे. भाग्यात शनी जरी असला तरीसुद्धा त्या ठिकाणी तो एकटा आहे, त्याच्यामध्ये कोणाचेही तिथे विघ्न नाही. कुठल्याही ग्रहाचं तिथे म्हणजे प्रत्येक ग्रह जो आहे तो निवांत आणि एकाकी काम करणारा, ज्याला आपण म्हणतो कुठेही लुडबुड न करता कोणाच्या ह्याच्यामध्ये न करता त्या ठिकाणी जातकाला शनीसुद्धा चांगला मिळालेला आहे. दुसरी गोष्ट की राहू 12व्या स्थानामध्ये आहे. 12व्या स्थानातला राहू जो आहे तो जगभर फिरायला देतो, तसं ह्या व्यक्तीने जगभर प्रवास केलेला आहे. राहू हा तूळ राशीतला आहे. त्या ठिकाणी पती पत्नी जे आहे त्यांचं चांगल्यापैकी जीवन आहे, पण बऱ्याच वेळेला इनफिल्ड असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला घरच्या लोकांशी संपर्क जो आहे तो फार कमी प्रमाणामध्ये मिळतो आणि कालांतराने प्रत्येक 3 महिन्याला 2 महिन्याला त्यांना तिथे यावं लागतं. तर तशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. शश्रेष जो आहे तो आपण बघितला तर तो अष्टमात आहे आणि तो एक राजयोग आहे, विपरीत राजयोग, कळलं का? आणि शश्रेष विपरीत राजयोगामध्ये षष्ठामध्ये केतू आहे, तर त्या ठिकाणी त्याची सरकारी नोकरी जी आहे त्या नोकरीमध्ये सुद्धा अतिशय भरगच्च पगार आहे आणि हौस एवढी आहे की टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये माहिर मनुष्य आहे, एक्सपर्ट, आणि कुठल्याही तऱ्हेचं काम करणं आणि इनसाइड इंजिन रूम अतिशय कठीण काम असतं.
आणि इंजिन रूम तुम्ही जर बघितलं तर कमीत कमी 2-3 हजार स्क्वेअर फीटचं इंजिन रूम असतं. नंबर ऑफ कंपार्टमेंट्स असतात, त्याच्यातून सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स आहेत, मेकॅनिकल आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती असायला हवी. त्याच्यामध्ये ऑटोमोबाईलसुद्धा असतं आतमध्ये. त्या सगळ्या याच्यामध्ये इंजिन रूममध्ये बरेच मोठमोठी इंजिन्स असतात जी ड्राईव्ह करतात. म्हणजे तुम्ही इंजिन रूमचा जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला कल्पना येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये कामकाज चाललेलं असतं. तर एनिवे, तर अशी ही पत्रिका आहे. मॅडम जरा नवमाश लावा. नवमाशामध्ये आपण पाहू की कसे ग्रह बलवान झालेले आहेत. बघा नवमाश पण वृश्चिक आलेला आहे, वर्गोत्तम आहे, आणि लग्नी मंगळ आलेला आहे नवमाशामध्ये. येस म्हणजे तो वृश्चिकेलाच आलेला आहे. होय कळलं का? आता मिथुन राशीचा वृश्चिक नवमाश म्हणजे मृगशीर्ष नक्षत्राचं 4थ चरण. हे लक्षात ठेवायचं थोडंसं. कळलं का? तो वृश्चिक नवमाश आहे. त्याच्यानंतर आजरा सुरू होतं, ते धनु नवमाश आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं, अतिशय कष्टमय जीवन असतं. पैसे मिळतात पण कष्ट पण तसेच असतात. आणि मंगळाची व्यक्ती ही धाडसी असते. कुठलंही कार्य करायला त्याच्याकडे समर्थता, परमेश्वराची कृपा असते. तसंच नवमाशामध्ये आपण बघितलं तर सूर्य हा कन्या राशीत आला आहे. बुध उच्चीचा झालेला आहे नवमाशात. म्हणजे पहिला बुध जो आहे तो वृश्चिकेला होता. तर वृश्चिक राशीमध्ये कन्या नवमाश जो आहे तो अनुराधा नक्षत्राचं 2रं चरण आहे. कळलं का? आणि त्या ठिकाणी चंद्र आपण जर पाहिला तर चंद्र हा कुठे आहे तर मिथुन नवमाशामध्ये आहे. तो विचक्षण अंशामध्ये आहे. हो मगाती हां. तसंच आपण बघितलं तर राहू सुद्धा जो आहे तो मिथुन नवमाशामध्ये आलाय. तो होय विशाखा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणामध्ये आहे. होय आणि तो सुद्धा सूक्ष्मांश चांगला आहे. सौम्य कळलं? तसंच केतू जो आहे तर राहूच्या समोर केतू हा धनु नवमाशामध्ये आहे. मेष राशीला शेवटचा नवमाश धनु आहे. कृत्तिका नक्षत्राचं 1म चरण आहे ते. तर तशा तऱ्हेने तिथे केतू आहे. आणि इत्यादी ग्रह जे आहेत, आपण सूर्य पाहिला तो कन्या नवमाशात आहे. तसंच बुध आणि सूर्य हे अंशात्मक युतीमध्ये असल्यामुळे ते एकाच नवमाशात आलेले आहेत. पण लग्नी मंगळ येणं नवमाशामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह पार्ट जो आहे तो आपल्याला दर्शवतो. शुक्र जो आहे जरी तो कन्या राशीमध्ये असला तर कन्या राशीचा आरंभ मकर नवमाशाने होतो. तर मकर नवमाशानंतर शुक्र जो आहे तो धनिष्ठा नक्षत्राच्या 1ल्या चरणामध्ये आहे. सॉरी, चित्रा सर हा शुक्र म्हणताय चित्राच्या, ना हा चित्रा चित्राच्या पहिल्या म्हणजे पहिल्या नृपांश चरणामध्ये, मध्ये आहे ना हा नवपांशमध्ये आहे. आणि गुरु जो आहे, गुरु महाराज मीन राशीमध्ये आहेत. नवमाशामध्ये त्यांनी स्थान घेतलेलं आहे मकर नवमाशाचं. आणि ते रेवती नक्षत्राचं 2रं चरण आहे. तर अशा तऱ्हेने ही नवमाशाची पत्रिका आहे. तर त्याच्यामध्ये शुक्र पण केंद्रस्थानामध्ये आलेला आहे. मंगळसुद्धा केंद्रस्थानामध्ये आहे. बुधसुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्रिकोणामध्ये आहे, त्रिकस्थानामध्ये आहे. आणि चंद्र हा अष्टमात गेल्यामुळे तिथे सुद्धा भूगर्भामध्ये काम करण्याची संधी त्या जातकाला मिळाली. आणि अत्यंत यशस्वी, आर्थिक सक्षम, चांगल्यापैकी चांगलं यश मिळवलेलं आहे. आता तुम्हाला पत्रिकेतला काही प्रश्न विचारायचा असेल तर अवश्य विचारा. मला वाटतं कदाचित फास्ट झालं असेल तर तुम्ही आता स्लोमध्ये मला गाईडलाईन द्या. नाही छान सांगितलं. कळलं नसेल त्यांनी पुन्हा प्रश्न विचारावे, काही हरकत नाही. शनी कन्या नवमाशामध्ये आहे. कर्केला कर्क नवमाश पहिला आहे, 2रा सिंह आहे, 3रा पुष्य नक्षत्रातला कन्या नवमाश आहे. आणि नवमाश इथे थोडंसं पाठ. हां बरे- बोला मॅडम. नाही हे आता तुम्ही तर जवळजवळ सगळे पत्रिकेचं छानच हे केलंय प्रेडिक्शन. पण हे सूर्य वगैरे आहेत ना, सूर्य, बुध, त्याच्यानंतर शनी आणि हा. केतू हे सगळेचे सगळे पुष्कर नवमाशात आहे. कारण त्याचा पण फरक पडतोच ना सर, नाही म्हटलं तरी नक्की, आपल्या नक्की. ह्याच्यावर. आणि नक्की, हा नक्की. आत्माकारक शुक्र आणि अमात्यकारक गुरु आहे. त्या शुक्रावर म्हणजे गुरुची दृष्टी आहे ना, म्हणजे आत्माकारकावर अमात्यकारकाची. आणि मला इथे तुम्हाला अजून एक विचारायचं
हा नीच म्हणजे शुक्र जो आहे ना, मी पहिली पत्रिका लावू का सर? हा बोला ना, शुक्र माझ्या लक्षात आहे, हा पत्रिका हा आहे शुक्र आहे कन्येत हा. आहे. इथे बघा हा हा शुक्र आपण निचेचा म्हणजे आपण काय सगळेच म्हणणार ना निचेचा म्हणून, पण नाही, पण त्याचा स्वामी इथे केंद्रात बसलाय ना, शिवाय फर्स्ट ह्याच्यामध्ये. हो. आणि अष्टक वर्गात मला ते तुम्हाला म्हणजे विचारायचंय, कारण ते असं ओके ओके. नीच म्हणून कसं आपण जे जनरली आपण ते जे करतो ना ते ठीक. नीचत्व पूर्णपणे हे झालंय सर. हे बघा अष्टक वर्गाप्रमाणे इथे 36 मार्क आहेत हा ह्या आपल्या लाभस्थानाला, जिथे शुक्र बसलेला आहे आणि ज्याच्यावर अमात्यकारक गुरुची दृष्टी पण आहे, अमृत दृष्टी आपण म्हणतो. आणि शिवाय तिथे शुक्राने 6 मार्क दिले. मग ह्या नीच नीच आहे तो असं म्हणून नाही ना, म्हणजे असं मला म्हणायचंय की नाही आपण हे करू शकत ना. आता तुम्ही थोडस नाही, सांगतो सांगतो. असं आहे मॅडम की शुक्राला नीच का म्हटलेलं आहे, तर मी कालपुरुषाच्या कुंडलीला अनुसरून येस. षष्ठस्थान हे कन्या राशीचं येतं हम्म आणि तिथे षष्ठामध्ये शुक्र परमिटेड नाही आहे. हम्म शुक्र 12व्या स्थानामध्ये परमिटेड आहे, हम्म तर त्याच्यामुळे त्याला तिथे नीचत्व म्हणून सुचवलेलं आहे. हा तसंच मंगळाला कर्क राशी ही जरी चतुर्थ स्थान हे चांगलं नाही आहे हम्म म्हणून तो नीच होतो. तर हम्म तसा हा शुक्र षष्ठ स्थानाचा मालक असेल कन्या राशीचा, तरी हम्म. सुद्धा नोकरीमध्ये वगैरे काही फरक पडत हा नाही नाही, कारण तिथे. शिवाय तो नृपांश मध्ये पण आहे ना सर, म्हणजे हा. नृपांश पण किती चांगला मिळालाय असं म्हणजे येस मला म्हणायचं की येस आपण येस. आता आपले लोक नाही हे करत, तुम्ही एवढं त्यांना ट्रेन केले, पण हा शुक्र निचेचा म्हणून त्याचा असं वेगळं ह्यानी नको असं माझं म्हणणं आहे. नाही नाही, हम्म. बरोबर आहे बरोबर आहे. आणि इथे वेद पण भरपूर लागलेत बरं का सर, म्हणून हा मी तुम्हाला पत्रिका पाठवली होती. हा. राहूने रवी बुधाला वेध घेतलाय, त्याच्यानंतर मंगळ आणि शुक्राला घेतलाय वेध. हे दोन तर वेद काय म्हणायचं नॅचरली म्हणजे आधी काय म्हणायचं आपल्या पूर्ण म्हणजे जन्मतःच आहेत. लावा, लोकांना कळेल. हा नाही, आधी ह्याच्यावर सगळ्यांना बोलू द्या ना, मग हा बोल लावूया ना, तुम्ही बोला बोला. म्हणालात तर. बोला बोला, सगळ्यांना परमिशन आहे. तुम्हाला जे काही सुचेल, क्लास तुमचा आहे, बिलकुल मनामध्ये भीती ठेवू नका. तर बोलू. हा बोला ना. म्हणजे ह्या कुंडली बद्दल तर आहेच, पण सेम ग्रहमान असलेली फक्त 5 दिवसानंतरचा जन्म असलेली पत्रिका माझ्याकडे आहे. जी व्यक्ती माझ्या ओळखीतली आहे. ओके. फक्त चंद्र तुळेचा आहे त्यांचा, कारण हा 5 हा दिवसानंतरचा जन्म असल्यामुळे. आणि जसं धाडस तुम्ही आता ह्या व्यक्तीचं सांगितलं, सेम हा तशीच धाडसी व्यक्ती आहे. हा. आणि घरापासून लांब राहून काम करावं लागतं. मेडिकल फील्डमध्ये आहे. ओके, फार्मा. झोनल मॅनेजर आहे. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी फिरतीवरती जावं लागल्यामुळे घरापासून जे तुम्ही सांगितलं जसं ह्या व्यक्तीला लांब राहावं लागतं, तसंच त्या व्यक्तीलाही लांब राहावं लागतं. म्हणजे आठवड्यातले 4-5 दिवस ती व्यक्ती बाहेरच असते. ओके. तर आणि भरपूर धाडसी काम आहे. म्हणजे कोरोना काळामध्ये सुद्धा ही व्यक्ती घरात नव्हती. हा म्हणजे अतिशय धाडसी, जे सगळे लोक घाबरत होते दवाखान्यामध्ये जायला. ही व्यक्ती बिनधास्त जात होती विदाऊट मास्क. म्हणजे भरपूर सेवा दिलेली आहे. फक्त गव्हर्नमेंटचा जॉब इथे जसा आहे तसा त्यांना नाही मिळालेला आहे. एवढाच फक्त हम्म. फरक आहे. अर्थात ती परिस्थिती पण कारणीभूत असते. पण ज्या प्रकारचं वर्णन तुम्ही आता यांचं केलं, सेम तसंच आहे सर. काहीही फरक नाही. हम्म. फक्त इथं सिंह राशी असल्यामुळे यांना तो गव्हर्नमेंटचा जॉब मिळाला असावा कदाचित. जो मी आता सांगते त्या व्यक्तीला नाही मिळालेला, तुळ राशी असल्यामुळे. पण हम्म. बाकीच्या गोष्टींचं वर्णन सेमच आहे. आणि आता जसं कुबल मॅडम म्हणाल्या, की शुक्र जरी नीचेचा असला, तरी तो सप्तमेश लाभात आहे. आणि जसं मी जे सांगते त्या व्यक्तीचं सुद्धा वैवाहिक आयुष्य अतिशय सुंदर आहे सर. म्हणजे मंगळाचा वगैरे विचार ह्या गोष्टी ज्या नॉर्मल बघितलं घाबरवलं जातं, तसं घाबरवण्याचं काहीच कारण नाहीये. हेच मला सांगायचं. हो, म्हणजे कारण आता जसं गुगल मॅडम म्हणाले, की पटकन कोणी म्हटलं, की शुक्र नीचेचा आहे, मग तो काय फळ देणार नाही का, तो सप्तमेश आहे आणखी, म्हणजे वैवाहिक आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतील का वगैरे, तर तसं काहीच नाहीये सर. हे माझ्याही माहितीतली व्यक्ती असल्यामुळे मी सांगू शकते. आणि एवढी बरोबर. सिमिलॅरिटी फक्त 5 दिवसाचा फरक असल्यामुळे मला ती पटकन लक्षात आली सर. आणि अतिशय सुंदर पत्रिका. इथे पण सर जसं मागच्या 2 दिवसापूर्वी जी पत्रिका घेतली होती कुबल मॅडमनी विश्लेषण केलं होतं त्याचं, नेपच्यून लग्नी असल्याचं, सेम हो तसंच हो. आत्ताही ह्याच पत्रिकेमध्ये आहे. फक्त इथे हा आलेला घेतलेला नाहीये. आहे तर आहे. पत्रिका अतिशय सुंदर आहे सर. आणि तुम्ही आता सगळ्याच गोष्टी सांगितल्याच. पण ही सिमिलॅरिटी जी मला सापडली ती फक्त मला तुम्हाला सांगायची होती, की 5 दिवसांचा फरक असूनही बाकी सगळ्या गोष्टी सेमच आहेत.
धन्यवाद धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद. सर. छान. येस. बोला आणखी काय? बोलू सर. हा बोला ना, का ना. परवाची जी मरीन इंजिनियरची पत्रिका आहे ना, ते पण वृश्चिकच लग्नाची आहे. त्यामुळे हो तिथेही त्रिकोणात तिन्ही जलतत्वाच्या राशी आहेत. म्हणजे हो त्या पत्रिकेत आणि ह्या पत्रिकेत पण काही प्रमाणात साम्य आहे. हो तर छान आहे ही पण पत्रिका. आणि असं दोन्हीची तुलना करूनही समजतंय व्यवस्थित. चांगली गोष्ट आहे. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. आणखी कोणाला काही बोलायचं आहे? सर इथे ऐका ना, हा तुम्ही ते इंजिन रूम म्हणालात ना, म्हणजे ते हो कसं आयसोलेशन झालं ना, म्हणजे असं एक त्याच्यात हे कर. मग हा इथे लग्नेश मंगळ म्हणजे ते डीप ह्याला जाऊन काम करणं तिथपर्यंत मान्य आहे. पण लग्नेश अष्टमात गेला आहे म्हणून हम्म. हा जातक ते म्हणजे काय म्हणायचं, ते इनसाइड इंजिन रूम मध्ये काम हो करतायत असं म्हटलं तर काय हरकत आहे का? नाही काही नाही. आता काय गमत आहे, प्रत्येकाला नशीब हे वेगळं आहे मॅडम. हो पण ना, हो ना. जर आपण बघितलं तर हम्म, शिप मधलं इंजिन रूम हम्म. हे अतिशय क्लिष्ट असतं. हो ना, हो ना. खूप किती त्रासदायक होईल ते हो इंजिनिअरिंग मध्ये क्लिष्ट काम. असतं एकदम. हम्म. आणि कधीही काही घटना होऊ शकते होऊ शकते, बरोबर आहे. आणि त्यावेळेला हे लोक बाहेर निघू शकत नाही. नाही, म्हणजे तिथे नाही. मरणच आहे. हो, हा रिस्की जॉब आहे एकदम. रिस्की रिस्की. येस, एकदम. व्हेरी रिस्की. हम्म, तसंच आहे ते. हम्म. बोला. अरे पत्रिका कसं आहे, आता जसं कुलकर्णी मॅडमने सांगितलं हो, त्यांच्याकडे अनुभव जरा कोण हे करतं असं करू नका. आता अनुभव सांगितला त्यांनी. तसंच सिमिलरिटी जी हम्म, भाग आहे की अशी व्यक्ती कुठल्या क्षेत्राशी संबंधित कार्य करू शकते. हो, आता वृश्चिक लग्न आपण बघितलं तर तो पोलीस सुद्धा होऊ शकतो, कमिशनर होऊ शकतो, हो, राजकीय नेता होऊ शकतो, बरोबर. त्या ठिकाणी तो फार्मामध्ये जाऊ शकतो, मेडिकल सायन्समध्ये जाऊ शकतो. अशी सगळी क्षेत्र जी आहेत त्या ह्याच्यामध्ये ते लोक कार्यरत करण्यामध्ये मागे पुढे पाहत नाहीत. अतिशय ज्याला आपण धाडसी आणि विद्वान लग्न आहे ते. हो, लोकांनी वृश्चिकेला क्रिटिसाइज केलेलं आहे, पण तसं नाही. नाही, लग्नाच्याकडे धाडस आणि त्याच्यातले गुण, दुर्गुण, सद्गुण सगळे काही आहेत. ते दुर्गुण कामाला येतात पण सर वृश्चिकेचे. हा येस. कारण मग मेषेकडे तसं नाहीये ना, त्यामुळे मग मेष असं एवढं हे नाही हे होऊ शकत. ह्या दोघांच्यात हा फार मोठा फरक आहे. वृश्चिक कुठल्या पण ह्याला हे करू शकते ना. अगदी बरोबर आहे कोमल मॅडम. हो. आणि सर तुम्ही नेहमी सांगता की पुरुषाच्या पत्रिकेमध्ये वृश्चिकेचा सूर्य असावा. हम्म. हा तो चांगला असतो. आणि मी सांगितलेल्या पत्रिकेमध्ये आता तुम्ही लावलेल्या पत्रिकेमध्ये ही सेम तसंच आहे सर. आणि मी जी व्यक्ती सांगितली ती फार्मा फील्डमध्ये कुठल्याही लेवलचं काम करायला तयार असणारी व्यक्ती आहे सर. हम्म. म्हणजे बरोबर. खूप कष्टातून दिवस काढले. आता मंगळाने सुद्धा दिल्या काही 19-20 गोष्टी असतातच प्रत्येकाच्या हो आयुष्यामध्ये. त्यात आणि काय कष्टाला त्यात. पर्याय नसतो शेवटी. आणि वृश्चिक लग्न शेवटी कष्ट कितीही करायची झाली तर तयारी असते त्यांची. हो 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 आणि त्यातून सिंह राशीचा जो यांना प्राबल्य मिळालेलं आहे ते आणखीन चांगलं आहे सर या पत्रिकेमध्ये. बरोबर. खूप सुंदर पत्रिका आहे सर. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. असंच चर्चा करा मॅडम, लोकांना. हा बोला. तुम्ही जसं म्हटलं हे एकांतात म्हणजे किंवा एका झोनमध्ये सिक्रेट झोनमध्ये यांना काम करायचं आहे, तर तो लग्नेश लग्नातला बुध हा हा तृतीय म्हणजे अष्टमातला बुध आहे हा. आणि लग्नेश मंगळ इकडे आलेला आहे. त्यामुळे त्यांना सिक्रेट झोन मध्ये काम करायला लागतं, म्हणजे एका रूम मध्ये असं पण म्हणू शकतो का सर? आणि आणि येस येस. आदित्य योग पण झालाय ना मंगळ हो, आणि बुधाचा. भाग्येश चंद्र सिंह राशीत आहे, तो एक चांगला पॉइंट झाला. गुरुचं करेक्ट बाकी सगळं सरांनी सांगितलेलंच आहे. करेक्ट आणि करेक्ट. राहूमुळे ते घरापासून दूर किंवा विदेशात असू शकतात. हम्म. येस येस मॅडम. आता कसं आहे मॅडम की आता बऱ्याचशे जे काही देश आहेत ना हा. त्यांच्याकडे शिपयार्ड नाही आहेत. हो. आणि बऱ्याचशा देशांमध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या करता युनिट नाही आहे. तर मग जिथे शिप काही वेळेला बिघडते तर ती शिप रिपेअर करण्यासाठी आपल्या भारत देशाकडे असं एक कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे की आपले एक्सपर्ट जाऊन ती शिप रिपेअर करतात. कधी कधी भर समुद्रामध्ये पण शिप बंद पडलेल्या असतात.
हो आणि तिथे 2-2 महिने उभ्या असतात अशाच. कारण हो का की पुढे काही सोय नसते. कारण जसं की मुंबईला आमच्याकडे एक दारूखाना नावाचं ठिकाण आहे, तर तिथे हम्म, शिपचं भरपूर सामान मिळतं रिपेअर करण्याचं, म्हणजे टूल्स हम्म. आणि हो ज्याला आपण म्हणतो की जे काही लागतं सामान, साहित्य. तर स्पेशली कुठलं साहित्य खराब होतं तर जनरेटर खराब होतात लवकर. हम्म. तर ते राऊंड द क्लॉक चालत असतात ना, आणि जनरेटरमध्ये वीज नसेल तर शिपला अंधार सगळा असतो, आणि ते फार महत्त्वाचं. म्हणून तिथे बरेचसे स्पेअर्स ज्याला आपण म्हणतो, दारूखाना रे रोड जे आहे ना आमच्याकडे मुंबईला, तिकडे हा फार मोठं कारोबार आहे, मोठा, आणि तो शेकडो वर्षापासून आहे. सर आपण हे केतूमुळे पण हे बारीक काम किंवा रिपेअरिंगचं म्हणजे हे हो हो, त्याच्यामुळे पण होऊ शकतं ना, होऊ शकतं. केतूला घेऊ शकतो ना म्हणजे तो आपण. पण टेक्निकल, पण राशीला महत्व आहे मॅडम, की हो हो शस्त्रसनात आलेली मेष रास आहे ना, ती बरोबर हा टेक्निकल टेक्नॉलॉजी आहे. येस. टेक्निकल हो. आणि मग आपण शनी केतूचं कसं ऍक्सेल करायचा? शनी केतूचा याच्यामध्ये बघितलं, शनी भाग्यात आहे, तर भाग्यात आहे. वय वर्ष 30 नंतर त्या व्यक्तीला एक चांगलं प्रमोशन मिळालेलं आहे. आणि ह्या व्यक्तीने वयाच्या 24व्या वर्षी नोकरी मिळवलेली आहे, आणि एका दमात नोकरी मिळाली. आणि सोबत तो जो कोर्स केला, तर त्याची कल्पना अशी झाली की आपण आता कोर्स करूया. मग त्याच्यामध्ये निरनिराळ्या क्षेत्राशी संबंधित, आणि जेव्हा तुम्ही मरीन इंजिनिअरिंगचा कोर्स करता तर त्यावेळेला जगामध्ये वॅकन्सीज, जे टूल रूम असतं त्याला भरपूर आहे. हो सर. आणि हा धनेश गुरु हा शुक्राकडे बघतो म्हणून पैसा पण भरपूर प्रमाणात असेल. हो आहे, आर्थिक चांगलंच आहे, प्रश्न नाही मॅडम. 1.5-2 लाख रुपये पगार बेसिक हो आहे. हो 30 मार्केट मॅडम तिथे लाभ असताना आला, सगळ्यांनी छान मार्क दिले. तर एक बोलू का? बोला. आपण उल्लेख केला आता 24व्या वर्षी, मी आता महादशा चेक करत होतो, बरोबर हा 24व्या वर्षीच त्याला सॉरी 24व्या वर्षीच त्याची बरोबर शुक्राची महादशा संपून रवीची महादशा सुरू झालेली होती, ज्यावेळेस हा आपण म्हणता येईल एक मोठं प्रमोशन किंवा काय मिळालेली होती. आणि येस. या नोकरीमध्ये याचा शिक्षणाचा संबंध, नोकरीचा संबंध हा सगळा या गोष्टींशी खूप परफेक्ट लागतो. कारण महादशा जे सिरियली आलेले आहेत आणि जे पुढे कार्यक्षेत्र त्याचं आहे हे खूप उत्तम उत्तम दिसतंय त्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने. बरोबर. आता एक दुसरा पॉईंट सांगतो साहेब तुम्हाला, की कधीही तुम्ही ऑब्झर्व करा, अश्विनी, मूळ आणि मघा या नक्षत्रात जर जन्म झाला असेल तर निश्चित लोक म्हणतात गंडमूळ नक्षत्र आहे वगैरे वगैरे. पण जर तुम्ही महादशेचा सिक्वेन्स तपासला ना, तर पुढची 60 वर्ष तुम्हाला तुमच्यापाशी अतिशय उत्तम असतात. बघा तुम्ही. येस सर, बरोबर आहे. आहे ना मॅडम? येस सर, बरोबर आहे. हा, किती म्हणून वर्ष केतू म्हणालात सर? 60, पुढची 60 वर्ष. 60. 60. त्यानंतर काय? हो ना, पूर्ण झालं. त्याच्यानंतर रिटायरमेंट. आणखी काय? आता इथे बघा ना तुम्ही, होय. 75चा जन्म आहे, 4 वर्ष दुःखात गेली, हो 4 नंतर 20 वर्ष, म्हणजे 20 ती आली, 24 सूर्य 6 26 आली, 10 हो. 36 आली, 36 नंतर 7 ती झाली, 43 झाली, 43 नंतर 18 वर्ष. बघा ना. आणि इथे सर तो शनी बिंदू बरोबर 26व्या वर्षी आलाय, म्हणजे हा सूर्यात राहूची 2001 साली दशा हा होती. हा मग हा. त्यावेळेस त्यांना तुम्ही म्हणता ना ते मरीन इंजिनियर करून त्यांना हो. तिथे छान त्यांच्या आवडत्या Yes. क्षेत्रात जायला मिळालं. कसं आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं ना, आता जगामध्ये असं आहे मॅडम, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला सगळ्यात पहिला प्रेफरन्स रेल्वेमध्ये आहे. येस 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 सर. आणि जो हायेस्ट डॉक्टर असेल चांगला, त्याला सुद्धा रेल्वेमध्ये फर्स्ट वॅकन्सी आहे, ओके. आणि आर्मीमध्ये. म्हणजे तिथे चांगल्या मार्काने पास झालं तर रेल्वेमध्ये तुम्हाला 100% जॉब आहे. रेल्वे संपूर्णपणे मेकॅनिकल इंजिनिअरवरती अवलंबून आहे, संपूर्ण A to Z. आणि एवढा म्हणजे तुम्ही आमच्याकडे माटुंग्याला इथे वर्कशॉप आहे, रेल्वे वर्कशॉप, एवढं जबरदस्त काम आहे तिथे. म्हणजे आपण जे काही ट्रॅव्हल करतो आरामशीर आरामदायक, ते सगळं त्यांचे कष्ट असतात. होय होय. परेल वर्कशॉप आहे, माटुंगा वर्कशॉप आहे, ब्रिटिशांनी भरपूर काही वर्कशॉप करून ठेवलेले आहेत. आणि एवढी मोठी मोठी वर्कशॉप आहेत ना मॅडम, की 1000 एकर वरती आहेत.
होय. असं आहे. सर इथे मी अजून एक परत म्हणजे आपण परवा केलाच आहे उल्लेख. आता हा. कसं हे वृश्चिक राशी, सूर्य म्हणजे आपण मेडिकल असे तुम्ही इतर सगळे फील्ड सांगितले. तर हो. आपलं कन्फ्युजन नको व्हायला. नको हा. इन द सेन्स सगळ्यांचं. तर आपण इथे हे जातक मरीन मध्ये आहेत इंजिनियर आणि परवा पण हीच अशीच पत्रिका. तर आपण इथे हे जलतत्व लोडेड आहे. सगळ्यात हो. म्हणजे मेन ग्रह तिथे आहेत आणि तिकडे कसं चंद्र आणि सूर्य एकत्र म्हणजे त्याचं आत्मा मन एकत्र होतं. इथे पण समजा आपण म्हणू शकतो कारण लग्नेश आहे तो मंगळ आणि बरेचसे ग्रह जल तत्वाच्या नक्षत्रात पण आहे. असे अनुराधा म्हणा किंवा रेवती, पुष्य, विशाखा असे आपण म्हणतोय आणि काही काही म्हणजे जल नवमांशी पण, कारण आता वृश्चिक जरी नवमांश म्हटलं तर तो जल नवमांश झाला ना. तर हो म्हणजे हो असं पण आपण म्हणजे मेन कसं की व्हाय ही इज मरीन इंजिनियर असं सांगताना तर हे असं पण थोडा उल्लेख करू शकतो का? बघतो करू. आता कसं आहे, हा पहिली गोष्ट माझा आग्रह काय असतो मॅडम, हा की ज्योतिषाला सगळ्या क्षेत्राची माहिती असायला हवी. हा बरोबर आहे नो डाऊट. हा. आणि भाग असा आहे मॅडम, की जलतत्वाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मनुष्य पैसे कमवू शकतो. हो उद्या तुम्हाला सांगतो, मासेमारी करणाऱ्या शिपिंग लाईनच्या ज्या कंपन्या आहेत हा त्या सुद्धा अमाप पैसे कमवतात. येस आणि समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या अनेक कंपन्या सुद्धा आहेत. तर जलतत्वाशी संबंधित तुम्ही गंगेमध्ये गेला तरी सुद्धा तिथे मच्छीमार करणाऱ्या काही कंपन्या आहेतच. गोडे मासे, कळलं का? आणि मासेमारी अख्ख्या जगामध्ये, जसं काल मी गेलो होतो तर तिथे एक हे निघालो, यात्रा निघाली. तर मी म्हटलं हे कुठे चालले? तर बोलले आता ह्या लोकांनी ना एक मोठा मासा पकडला, त्याचे 25,000 रुपये आले. बापरे. हा, एवढा मोठा मासा. ते म्हणाले की हे लोक तिथे मागे कोळीवाड आहे, तर तिकडे बोटी घेऊन जातात, रात्रभर बसतात आणि असं सावध गाठतात की 20-25,000 रुपये मिळाले पाहिजेत. आणि 20-25,000 रुपये मिळाले की मग 8-10 दिवस कुठे जातच नाहीत, ते घरीच बसतात. पण नॉट ओनली मासे सर, हे असं हा. करताना ह्यांना ते समुद्रात केवढं काय काय धन आहे, बाकी हो पण हो काहीतरी आहे मिळतं ना त्यांना. आहे. कारण ते कोळी लोक मी बघितले ना, माय गॉड, त्या बायका एवढं तर सोनं आपण कधी बघितलं नसेल, एवढं घालून ते मस्तपैकी ते मासे हो विकायला हो बसतात. येस येस. कोळणीच्या नादाला कोण लागेल? नाही सांगते म्हणजे मला असं म्हणायचं, समुद्रात भरपूर काय 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 हो आहे. हो, भयंकर खनिज आहे. हम्म. छान छान. तर एक विचारू का? हम्म. या ठिकाणी सप्तम स्थान जे आहे लाईफ पार्टनरचं स्थान, त्या ठिकाणी वृषभ रास आहे आणि वृषभेचा स्वामी लाभेशामध्ये नीच झालेला आहे शुक्र हा. कन्या राशीमध्ये. त्याला शनी सुद्धा तिसऱ्या दृष्टीने बघतोय आणि मंगळ सुद्धा बघतोय. मग बरोबर. यांच्या लाईफ जे आहे विवाहोत्तर जीवन किंवा हा. लाईफ पार्टनरच्या बाबतीत काही प्रश्न असतील का ह्या निमित्तानं? प्रश्न म्हणजे असा आहे की जेव्हा शनी पाहतो शुक्राला आणि सप्तमेशाला, तर त्यावेळेला एका बंधनामध्ये राहावं लागतं स्त्रीला, म्हणजे लाईफ पार्टनरला. अच्छा. इट इज कंट्रोल बाय समबडी. आता 2 पापग्रह जे आहेत ते शुक्र बिचारा सहन करणारच, आणि सर्व कुटुंब जे असतात त्याच्यामध्ये स्त्रीला भरपूर काही जबाबदाऱ्या असतात आतमध्ये कामामध्ये. तर तशा जबाबदाऱ्या त्या जातकाच्या जीवनात पत्नीला येऊ शकतात. जमणारच नाही असा भाग नाही. याच्यामध्ये पती पत्नीचं नातं पहिला तुम्हाला क्वालिफाईड केलं पाहिजे की बाबा जीवन काय आहे, ह्याच्यावरती स्वतंत्र व्याख्यानं घेतली पाहिजेत की पती पत्नीचं नातं कसं असावं. आज हे प्रकरणं जी सगळी चाललेली आहेत ही अज्ञानामधली आहेत. तेच जर ज्ञानी झाले, आता तर भरपूर फेसबुकला बायका ज्ञान देत आहेत, स्त्रिया सांगतात की असं नाही, हे विवाहाच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडंसं हे करा, बदल करा. जरी हा म्हणजे इथे तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्या ठिकाणी शुक्र हा आपण म्हणू की तिथे निर्बंधामध्ये असं वाक्य बोलू शकतो. निर्बंध आवश्यक आहे काही वेळेला. अच्छा. आपण जास्ती फ्रीडम, जसं आता ब्रिटिशांचं राज्य होतं ते एकदम निर्बंध होते, नंतर आपण प्रजासत्तामध्ये आलो, आपण फ्रीडम झालो. पण फ्रीडमचा चुकीचा फायदा पण भरपूर लोकांनी घेतला ना. म्हणून तर वरिष्ठ अधिकारी बनवले गेले ना निर्बंधासाठी. असं आहे सर. इथे आपण असंही म्हणू शकतो, आता कुमार वैभवानी जी शंका विचारली
की शनीची जरी तिसरी दृष्टी असली तरी शनी हा सुखेश आहे आणि पराक्रमेश पण आहे. बरोबर. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात की शुक्र हा नीचेचा, तिथे नीच हा शब्द आपण नेहमी जसा वापरतो तसा वापरायचा नाहीये. अवॉइड कारण करायचा. तो अवॉइड करायचा आहे. कारण तुम्ही Yes. जसं म्हणालात की जर तो षष्ठ स्थान म्हणजे षष्ठ स्थान हे शुक्रासाठी काय षष्ठ स्थानाची रास ही खाली येते, त्यामुळे त्याचं स्थानपरत्वे तो नीच झालाय. पण तो ह्याने गुणधर्मानुसार किंवा वैशिष्ट्यानुसार नीच झालाय असं म्हणता येत नाही. आणि हाही एक भाग आहे की मंगळ हा सुद्धा लग्नेश आहे, तेव्हा लग्नेशाची शुक्रावर दृष्टी आणि सुखेशाची ह्याच्यावर दृष्टी, त्यामुळे जरी त्याला काही विरह सोसावा लागला किंवा लांब राहावं लागलं तरी तोही त्याच्यातून साधला जाणारा एक सुखाचाच भाग आहे. म्हणजे खूप असं काही वाईट आहे असं नाहीये. कारण तो शेवटी सप्तमेशाच्या ह्याच्यात बसलाय ना, लाभस्थानात बसलाय ना. बरोबर. मॅडम त्याला नवमांश पण चांगला मिळाला आणि गुरुची दृष्टी आहे, त्यामुळे तो ती व्यक्ती पार्टनर भरपूर स्ट्रॉंगपणाने जात असेल. आता आहे, मी थोडस एक सांगतो मॅडम. आपले प्रशांत दामले म्हणतात सुख म्हणजे नक्की काय असतं. कळलं का? बोला दिवाळी मॅडम, बोला बोला. काय तेच म्हणायचं, तू गुरुची दृष्टी आहे आणि शुक्राला नवमांश चांगला मिळालेला आहे, म्हणजे तो पॉवरफुल आहे. तर तुमची परवानगी असेल तर मी जी मगाशी पत्रिका सांगितली त्याला अनुसरून हा जो आत्ताचा विषय चाललेला आहे त्याला थोडस रिलेट करू इच्छिते. अर्थात तुमची परमिशन असेल, कारण ह्या पत्रिकेच्या कारण इथे सेम ग्रहमान तसंच आहे, फक्त चंद्र तुळेचा आहे, एवढंच फरक आहे. मंगळाची शुक्रावर दृष्टी आहे, शनीची शुक्रावर दृष्टी आहे. आणि मगाशी जसं वैभव सरांनी विचारलं तसं की चॅलेंजेस स्त्रीला त्या भरपूर आले. मी ज्या पत्रिकेबद्दल सांगते त्या, कारण घरात एवढ्या जबाबदाऱ्या होत्या. एक छोट्याशा 2 खोल्यामध्ये 10 जण राहत होते आणि सगळ्यांचा खर्च एकाला पेलावा लागत होता. त्यात ह्या गृहिणीची ज्या माणसाची पत्रिका सांगते त्याच्या बायकोला अतिशय हलाखीचे दिवस काढावे लागलेले आहेत. म्हणजे भरपूर रिस्ट्रिक्शन्स तुम्ही जे म्हणलात ना, ती भरपूर रिस्ट्रिक्शन्स होती. अगदी छोट्याशा पगारामध्ये सगळ्यांचं घर भागवणं वगैरे. पण शुक्रावरती जी गुरुची दृष्टी आहे ना, त्यानं तिला त्या सगळ्या पेलण्याचं बळ पण दिलं सर, आणि व्यवस्थित मॅनेज झालं. आता ह्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत, काळ पुढे सरकलेला आहे. काही काही लोक घरातून निघून गेलेले आहेत, काही वारलेले आहेत. पण आता सुखाचं जीवन आलेलं आहे, जे पुढे सगळं झालेलं आहे ते. चॅलेंजेस नक्कीच सर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि तसं बघायला गेलं तर सप्तम स्थानही पापकर्तरीमध्ये आहे. थोडासा त्रास कुठे ना कुठेतरी हा सहन करावा लागणारच होता. पण त्याचा अर्थ असा नाही की पुढे जाऊन त्या व्यक्तीला काही सुखाचे दिवस येणारच नव्हते. आणि एक शब्द तुमचा मी थांबवत होता. एक वाक्य फार महत्वाचं आहे, काळ पुढे निघून गेलेला आहे. एक्झॅक्टली सर, फार महत्व आहे, फार वेटेज आहे. हो सर. बोला बोला बोला. म्हणजे शुक्र जरी मंगळ शनीच्या दृष्टीमुळे खराब जरी झालेला असता तरी गुरुच्या दृष्टीमुळे शुभ आहे. आता मी जी पत्रिका सांगते 5 दिवसांनंतर जन्म आहे, त्यामुळे नवमांशामध्ये फरक आहे निश्चितच. पण आपण लग्न कुंडलीकडे जरी फक्त बऱ्याचशा गोष्टीकडे पाहिलं ना व्यवस्थेमध्ये, तरी सुद्धा आपल्याला खूप गोष्टी क्लिअर होत आहेत इथे. हेच मला तुम्हाला सांगायचं. आता जसं माझ्या जी व्यक्ती माहिती आहे त्यांना भावंडांचे पण त्रास भरपूर आहेत. तसे ह्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही जर माहिती असेल तुम्ही ते सांगू शकता. कारण इथं मिथुनेचा मंगळ आणि भाग्यातल्या शनीची तृतीयावर असणारी दृष्टी आणि लाभावर असणारी दृष्टी, म्हणजे मोठी किंवा लहान भावंड ह्यांनाही त्रास असू शकतो. आता मला जी व्यक्ती माहिती ती सगळ्यात मोठी आहे घरातली, त्याच्या दोन्ही धाकट्या भावंडांना मात्र खूप प्रमाणात त्रास सहन करावा लागलेला आहे. आणि मी जी कुंडली सांगते त्याच्यामध्ये चंद्र व्यायात असल्यामुळे आईला पण खूप त्रास सहन करावा लागलाय, चंद्र राहू युती झाल्यामुळे सुद्धा. बरोबर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या रिलेट होत आहेत. म्हणजे मला ते प्रकर्षाने जाणवते, कारण अतिशय माझ्या ओळखीतली व्यक्ती आहे, माझी क्लायंटही आहे आणि बऱ्याच प्रमाणात मी ओळखते पण. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला बॅकग्राऊंड माहिती असल्यामुळे आणि आत्ताची सद्यस्थिती ह्या दोन्ही गोष्टी माहीत असल्यामुळे हे जे आता काही शंका उपस्थित केल्या गेल्या त्याला मी अतिशय छान पद्धतीने रिलेट करू शकले सर. एवढंच मला सांगायचं होतं सर. नक्की नक्की, फार छान. मॅडम असं आहे
की बोलून याच्यामध्ये एक मिनिट ह्यांना भाऊ नाहीये, म्हणजे भाऊ नाहीये. अच्छा. हा, भाऊ एक होता, हा. त्याचं म्हणजे अकस्मात निधन झालेलं आहे. नाऊ देर इज नो ब्रदर. बहीण ओके. पण नाहीये. बोला आता तुम्ही. हा, कोण बोलत होता? सर, अतिशय सुंदर कुलकर्णी मॅडमने हे गोष्ट नमूद केली ह्या नाही, ठिकाणी की प्रश्नच नाही. येस भावंडांना काही ना काहीतरी प्रश्न, काही ना हो काहीतरी हो याच्यावर येस प्रतिसाद कमी मिळत असावा, अशा येस प्रकारचं म्हणजे ह्या पत्रिकेतलं अक्षरशः रेप्लिका माझ्याकडे आहे. 8वं स्थान सप्तमात आहे आणि म्हणजे दुसऱ्या वृषभेचं लग्न आहे आणि बाकी ऍज इट इज ग्रहांच्या सगळ्या प्लेसमेंट आहेत. हा 28 नोव्हेंबरची पत्रिका आहे, 28 नोव्हेंबर 1975ची, माझ्या अतिशय जवळच्या नातेवाईकाची आहे. आणि ओके आता कुलकर्णी मॅडमने जो शेवटचा मुद्दा मांडला भावंडांच्या वतीमध्ये, अशा प्रकारचं ते भावंड काही ना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये प्रश्न आहेत, म्हणजे असं लक्षात येतंय की ही जी आपण म्हणाले लाभेश, भाग्येश शनी पराक्रमावरती बघतो आणि मंगळ सुद्धा इथे अष्टमात आहे या ठिकाणी येस मिथुन राशीमध्ये. याचं काही ना बरोबर काहीतरी तिथे कारकत्व निर्माण होतंय, म्हणजे तिथे हे अतिशय बरोबर सुंदर तुम्ही नमूद केलं. धन्यवाद. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर, मी जी पत्रिका सांगते त्याच्यामध्ये जन्मवेळ सुद्धा फक्त 10 मिनिटांनी पुढची आहे आणि 5 दिवसानंतरचा जन्म आहे. म्हणजे किती योगायोग आहे बघा सर हा. येस येस आणि ह्या सगळ्या गोष्टी रिलेट झाल्या सर. नाही, खरी गोष्ट आहे. आता कसं आहे, अभ्यासासाठी आपल्याकडे जी पत्रिका येते, जसं तुमच्या क्लायंटकडे तुमची पत्रिका आली असेल, ही माझ्याकडे आली, डिस्कशन हो. झालं. आता सकाळी एक पत्रिका हे केलं तर त्याच्यामध्ये चंद्र राहूची युती मीन राशीमध्ये आहे. तर मीन राशीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी आईला चिंता आहे, बरोबर. कळलं का? मग ती चिंता काय आहे, तर मुलगी हट्टी आहे, हा भाग आहे. तर बरोबर. तिथे कुठला ना कुठला तरी आई चंद्र राहूची युती असल्यानंतर मातेला कष्ट हे त्या बाळाबद्दल होणारच. होणारच आहे. चंद्र राहू, चंद्र केतू, चंद्र शनी येस असताना सुद्धा ह्या सगळ्या येस गोष्टी पाहायला मिळतात सर. हो सर. येस येस नाही, फार चांगलं तुम्ही सांगताय. धन्यवाद. पुन्हा एकदा अतिशय सुंदर अभ्यास आहे. आणि हा जो वर्ग आहे आपला, हा स्पेशली आपल्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे व्हाईस आहे आणि अभ्यास करायला संधी आहे. बाकी कोणी काही म्हणो, पण तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो परिपूर्ण आहे, त्यात काही कमतरता नाही. सर एक सर, बोलू तुम्ही त्याच्यात? शिकवलेलं आहे सगळं हे. आमचं काहीच नाहीये. तुम्ही जे ज्ञान देताय ते आम्ही आमच्या परीने वापरण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जो म्हणता की तुमचा वारसा पुढे चालवणं गरजेचं आहे, हो कारण हो, ज्ञान हे हे पण एका नक्की. व्यक्तीबरोबर संपलं तर ते तिथं संपून नाही जातं, नाही पण ते पुढं नाही चाललं पाहिजे. हे जे तुम्ही चालवणारच दरवेळेला तुम्ही. सांगता, हो हो सर, हो तुमचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही आमच्या परीने कुठेतरी प्रयत्न करतोय. मी आहे, नक्की बरेचसे लोक आहेत, सरोज मॅडम आहेत, आपल्या पोद्दार मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, हावलकर मॅडम आहेत, सगळ्याच म्हणजे अतिशय सुंदर विश्लेषण करतात. आणि हे नक्की सगळं नक्की. तुम्हीच आम्हाला शिकवलेलं आहे. सगळे करते धरते या सगळ्याचे तुम्हीच आहात सर. नाही, कसं आहे, प्रत्येक माणसाची एक जबाबदारी असते आणि तो ती पार पाडतो. आपण फक्त जबाबदारी करण्यासाठी, निभावण्यासाठी म्हणून जन्म घेतलेला आहे, एवढं नक्की. आता एवढं मी 75 वर्षाचं आयुष्य काढलेलं आहे, त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टीचा माहिती आहे की बाबा मी हे माझ्याकडे काही घेऊन जाणार नाही, हे इथेच राहणार आहे. मग ते कितीही कुठलीही मौल्यवान गोष्ट असली तरीसुद्धा, मग शेवटी त्यापेक्षा तुमची पिढी पुढे जाऊन तुम्ही सुद्धा एक पिढीतलेच भाग आहात, सहभागी नक्की आहात. सर. माझी बाकीच्या सगळ्यांना सुद्धा विनंती आहे की बाकीच्यांनी सुद्धा बोलावं, सहभाग घ्यावा. चुकलं तरी येस चुकू दे. चुका कळतच येणार आहे. आम्ही सुरुवात तशीच केलेली आहे. त्यामुळे बरोबर. आम्ही जे 5-6 जण बोलतो किंवा अजून काही 1-2 पुरुष बोलतात, त्याच्या व्यतिरिक्तही बाकीच्यांनी बोलावं, अशी बरोबर. माझी सरांच्या वतीने नम्र विनंती आहे सगळ्यांनी. येस सर येस एक येस विचारू का? बोला ना. सर मॅडम तुम्ही सगळं सांगता, मग हे आम्ही काय चंद्र सांगायचं? राहू, सर चंद्र राहू जे नवमांशात आहेत ना, ते हा, काय सांगतात? म्हणजे लग्नाचा राहू आणि ते नवमांशात गेला जे चंद्र राहू, ते काय सांगताय? चंद्र राहूची युती जी असते ना मॅडम, ती माणसाला गुमराह करण्यासाठी, डिसिजन पॉवर कमी होते, काही वेळेला आपला निर्णय चुकतो आणि आपल्या जन्मदाती आई असते, तिला चिंता वाढतात आपल्यामुळे, असं आहे. कळलं का? ओके. हा. कुलकर्णी मॅडम, वृंदा कुलकर्णी, काय म्हणणं होतं तुमचं? काय नाही, नाही सगळे सर, इतकं सुनीता छान मॅडम बोलत विश्लेषण होते. करतात, मी ऐकते सगळ्यांचं विश्लेषण. वा, सुनीता त्यामुळे मॅडम मला काहीतरी एक म्हणत पण होत्या. पॉइंट सांगायला राहत नाही. तुमचा आशीर्वाद आहे ना की नाही कुलकर्ण्यांवरती? आहे ना, चांगलं सांगतात सगळे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बोला.
फार छान. तर मी एक दुसरा नाही थांबा. विचार जर हा करायचं बोला असेल तर बोला. ते देवेंद्र सरांना बोलू द्या, आधी बऱ्याच वेळचे ते घर बोलतायत. नका म्हणू, मी विद्यार्थी आहे, लहान आहे खूप तुमच्यापेक्षा. ऐका ना, आता आपण जे शास्त्रीच्या परीक्षेमध्ये आता जे शिकवलेलं त्यांना तिथीवार नक्षत्रग्रहण योग वगैरे जे पंचांग आपलं, याचा विचार मी सहज म्हणून करायचं म्हटलं तर ऐंद्र योग आहे, बालवकरण आहे, यांचा जर लक्ष दिलं, किंवा नेपच्यून जो वरुण म्हणून कन्सिडर होतो तोही बुधाच्या नक्षत्रात आहे, आणि बुध लग्नी आहे लग्न कुंडलीमध्ये, आणि नवमांश कुंडलीमध्ये तो कन्या राशीत बलवान झालेला आहे, लाभात आहे, बलवान रवी आहे. त्यामुळे ज्या काही संबंध या गोष्टीचा मरीनशी आलेला आहे, किंवा त्याच्या कार्यक्षेत्राशी आलेला आहे, किंवा या सगळ्यांचा रिलेट करायचं म्हटलं तर बुध खूपच ऍक्टिव्ह म्हणता येईल असं इथे दिसून येतोय. आणि हा वरुणाच्या संबंधित म्हणजे नेपच्यूनच्या संबंधित असल्यामुळे त्या जातकाला बऱ्यापैकी तसे चांगली ग्रहस्थिती अनुभवायला आलेली असेल, फलित अनुभवायला आलेली असावीत असा अंदाज येतोय. आता देवेंद्रजी असं आहे की प्रत्येक माणसाचं जे नशीब आहे ना, तर ज्योतिषमध्ये काय सांगितलं आम्हाला शिकवताना, 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप्स. एका सेकंदाचा 1000वा भाग आहे हे आपलं नशीब आहे. त्याच्यामुळे आपण जरी 2 बाळं एकाच वेळेला, सकाळी पत्रिका मी पाहिली की 2 मुलं जन्माला आली, त्यांचं दोघांचंही मेष लग्न आहे, नो डाऊट, पण दोन्ही मुलं टॅलेंटेड आहेत, कारण त्यांचं मेष लग्न आहे. आणि पत्रिका एवढी सुंदर आहे, आता ते 10 वर्षाची आहेत. मग त्याच्या पुढे जाऊन त्या आईला चिंता आहे की मुलं माझी मोठी होऊन खरोखर यशस्वी होतील का. ठामपणे सांगितलं, तुम्ही मुलांची चिंता करू नका, कारण का की लग्न जे आहे ते मेष आहे, तो जिंकून येणारच ठरलेलं आहे. म्हणजे तिथे 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप जे आहेत, तर तिथे परिपक्वता ही कुठल्या राशीला दिलेली आहे. प्रत्येक राशीला आपली योजना ठरलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण सूक्ष्मांशामध्ये गेलो, आपण षष्ठांशामध्ये गेलो, अक्षवेदांशामध्ये गेलो, तिथून सुद्धा आपण आपल्या फलादेशाची निवड करू शकतो. अष्टक वर्ग आहे, ते सुद्धा आता कुबल मॅडम सांगतात, तपस्वी मॅडम सांगतात, तर त्यासुद्धा तिथे सांगून आपल्याला माहिती देतात. तर त्याचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे. आणि ते आपलं नाही आहे, तर ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलेलं आहे की अष्टक वर्ग इज अ व्हेरी डिफिकल्ट पॉईंट, तो सुद्धा तिथे लागू पडतो. आहे की नाही तपस्वी मॅडम? सर ऐका ना, तुम्ही हा, बोला. आता अष्टक वर्गाचा उल्लेख केला म्हणून हे देवेंद्र सरांच्या अगोदर मी आता करणारच होते. इथे शनीची दृष्टी बघा, शनीच्याच राशीवर, तृतीय स्थानात, म्हणजे ही आहे ना मकर रास. शिवाय मंगळाची पण 8वी दृष्टी दोघांची आहे. तुम्ही म्हणालात भाऊ नाही, किंवा भावाचं निधन झालंय, मे बी हे मंगळ शनी दृष्टी. पण अष्टक वर्गामध्ये सर तिथे 36 मार्क आहेत, आणि मंगळाने 7 मॅक्झिमम मार्क्स दिले, सगळ्यांनी चांगले दिले, शनीने पण 3 दिलेले आहेत. तर म्हणजे मग इथे आपण ह्याचा अर्थ असा का, म्हणजे हे जातक तुम्ही म्हणाले ना आधी IIT मधून मेकॅनिकल इंजिनियर झाले असं तुम्ही म्हणालात ना अगोदर, आणि मग त्यांनी मरीनचं केलंय ना. पण मग ही दृष्टीचं फळ आपण इथे पॉझिटिव्ह पण घ्यायचं का, म्हणजे कारण आता या जातकाला कसं तो त्या ह्याच्यात काम करतायत ना, ते काय म्हणतात इंजिन रूम, म्हणजे तिथे मंगळ तर आहेच आहे, आणि शनी पण, म्हणजे तो जे संयम किंवा तिथं जे शिस्त किंवा संयम ठेवणं गरजेचंच आहे ना अशा ह्याच्यात काम करताना. तर म्हणजे असं आपण पॉझिटिव्ह वेने पण आपण इथे ह्या दृष्टींचा अर्थ लावू शकतो का? का नाही लावू शकत? लावू शकतो ना. फक्त एवढंच आहे मॅडम की आपल्याकडे आलेली पत्रिका, आता जसं कुलकर्णी मॅडमने सांगितलं, तारे मॅडम साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी त्यांच्याकडे पण 2 दिवसानंतरची पत्रिका आहे, कुलकर्णी मॅडमकडे 4 दिवसानंतरची आहे. तर तेव्हा आपल्याकडे आलेल्या क्लायंटच्या बद्दल आपण जेव्हा तिथे फलादेश करतो, तर तो नक्की कुठल्या प्रोफेशन मध्ये असेल हे तर आपल्याला माहिती असतं, आणि तो का झाला हे आपल्या मनातली गोष्ट आहे की तो का. मग तो प्रश्न विचारायला जेव्हा येतो, तर त्यावेळेला त्या ठिकाणी आपलं गोचर जे आहे, आता जसं की गोचर ज्या वेळेला त्या ठिकाणी मकरेला शनी महाराज होते, त्यावेळेला ह्या जातकाचा संबंध आमच्याशी आला. मग तेव्हा शनीचा समोरून शनी चालला होता. दुसरी गोष्ट की गुरुवरती शनीची दृष्टी होती गोचरीच्या. शनी गुरु हे एकत्र मकर राशीमध्ये होते. मग त्यावेळेला ग्रहस्थिती जी आहे ती राहूची कुठे होती, हा सगळा जो बघितला भाग, त्याच्यावरती तात्कालिक जे काही त्याला प्रश्न उपस्थित झाले होते. आणि कुलकर्णी मॅडमने एक वाक्य अतिशय सुंदर सांगितलं
की काळ निघून जातो किंवा काळ निघून गेला याला फार वेटेज आहे, फार महत्व आहे ते. होय होय टू बी नोटेड. बदलते ना. काळाचा महिमा हा कालाय तस्मै नमः. हम्म. काळाला तुम्ही वंदन करणं गरजेचंच आहे आणि काळाची उपासना करणं गरजेची आहे. आणि तर हा हा बोला 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 कोण हा हा आता तुम्ही जो पॉइंट बोलला ना त्या पॉइंटवर मला काही सुचलं तर ते मी बोलू इच्छिते याच्यामध्ये. आता जो बोला. कुलकर्णी मॅडमनी तो पॉइंट खूप छान सांगितला. त्याच्यावर एक्सेप्ट. जो काळाचा महिमा, आता बघा हो सर, शनी जेव्हा शुक्रावर दृष्टी टाकतो ना तेव्हा हो हा काळाचा महिमा खूप पॉझिटिव्हली ऍक्ट करतो, कारण तो व्यक्तीला इन कंट्रोल ठेवतो. हवे तसे कसंही हात त्याला इन इन कसंही इन कुठेही जाऊ कंट्रोल. देत नाही. इन त्याला कंट्रोल इन कंट्रोल अशा पद्धतीने करेक्ट. असतो की तो पेशन्स त्याचा वाढवतो. कितीही त्या शुक्र म्हटलं येस की बाकी येस. सगळ्या गोष्टी आल्या, सगळ्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तर तो जो कंट्रोल जो देतो, जो पेशन्स देतो, त्यामुळे तो शुक्र इकडे तिकडे कुठेही जात नाही. तो त्या ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट त्या ह्याच्यात राहतो. आणि शेवटी जे काळाचा महिमा म्हणजे जसा जसा काळ पुढे जातो तसं त्याला ते फळ भेटतंच, कारण शनी फळ देतो पण विलंबाने फळ देतो. आणि हे पाहायला मिळतं सर, शनी शुक्र हे कॉम्बिनेशन असताना बऱ्याचदा. आता मगाशी कोणीतरी सर होते, मी त्यावर पण बोलते, की कोणीतरी म्हटलंय की विवाहाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू वगैरे, तर इनिशियली ज्या वेळेस आपण पाहतो किंवा काही ह्याच्यात, तर आता ह्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल मी सांगते. की एक व्यक्ती अशी की त्या व्यक्तीचा नवरा त्या व्यक्तीला इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्येच कुठले तरी होते, पण मेट्रोलॉजिकल इंजिनियर होते. सो यु नो दॅट की मेट्रोलॉजिकल इंजिनिअरिंग मध्ये कितीसे जॉब असतात. हो आणि त्या हो व्यक्तीचं चॉईस इतकं लिमिटेड होतं की ते कुठे जास्त फ्लेक्झिबल होतच नव्हते. ती व्यक्ती 24 तास त्या व्यक्तीच्या समोरच असायची. म्हणजे त्या व्यक्तीचा तो नवरा त्या व्यक्तीच्या समोर 24 तास असायचा. आता दुसरी एक केस अशी होती की ते दोघेही नवरा बायको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, लव्ह मॅरेज हे ते सगळं झालेलं होतं, पण हे सगळं असताना सुद्धा त्याच व्यक्तीने त्याच घरामध्ये त्या व्यक्तीच्या बहिणीशी गोष्टी सुरू केलेल्या होत्या. आता ही दुसरी केस झाली. आणि आता ही तिसरी केस आपण अशी बघतो की जे जॉबसाठी लांब जातात. मग आता तुम्ही सांगा मला, कुठलं वैवाहिक सौख्य चांगलं म्हणायचं आपण? हा जे टिकतं विचार ते चांगलं. आपल्याला. जे येस टिकतं सर, ते चांगलं. एक्झॅक्टली. हा तुम्ही खूप छान अनुभवासमोर बोलला सर. म्हणजे हा पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला फक्त शुक्र चांगला आहे, शनी चांगला आहे किंवा असं असं हे असा विचार न करता जो आपण या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण विचार करतो, हे खूप महत्वाचं आहे. येस आणि येस. जेव्हा आपल्याकडे असे काही जातक येतं तर त्यावेळेस या गोष्टींचा आपल्याला योग्य दिशेने मार्गदर्शन करता येतं. हे बरोबर. खूप छान पॉइंट्स आहेत आणि हे खरं आहे सर. म्हणजे तुम्हाला खरं सांगते, वृश्चिक लग्नाच्या वृश्चिक लग्नाचा जर जातक असेल तर त्याच्या वाईफला काय नाही फेस करावं लागत हे मला खूप चांगलं माहिती आहे, कारण माझ्या घरी पण वृश्चिक लग्न आहे. मी हा. सगळ्या गोष्टी वन मॅन शो प्रमाणे सगळ्या गोष्टी एकट्या सर हँडल केलेल्या आहेत आणि तुमच्या समोर आज मी उभी आहे. या बरोबर. सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत, कारण इंजिनिअरिंगच्याच ह्याच्यामध्ये पण त्यांचा जॉब हा डिस्टन्सवर आहे. सो त्यामुळे त्यांना लांब राहावं लागतं. सो इट डझंट गेट मॅटर की नाही का लांब आहे म्हणजे रिलेशन तसे असतात असं नाहीये. विरह नाही. येतो, शनी विरह येस. देतो तुम्हाला, पण शनी तुम्हाला त्याचे फळं पण देतो. हे नक्की. पण तितकंच खरं आहे. अहो जेवढे महान संन्यासी झाले, संत झाले, चांगल्यापैकी बलवान झाले, विद्वान झाले, ते एकांतामध्येच झाले. येस. असं आहे. आणि वृश्चिक लग्नाची ती ताकद आहे सर, वृश्चिक हो लग्नाची हो ती हो एनर्जी हो हो. आहे. म्हणजे बरोबर. आपलं म्हणजे कसं आहे की ते ह्या म्हणजे प्रत्येक पत्नीने तो विचार करायला पाहिजे की आपला नवरा रिकाम टेकडा काहीतरी विचित्र व्यसन वगैरे लागून असा बसावा समोर, का तो कार्यरत राहून चांगल्या पद्धतीने सगळ्यांचं नाव कमवते, तो स्वतः कार्यरत आहे. ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या. म्हणजे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणा, पण ह्या गोष्टी आहेत. किंवा जवळ येस राहून येस. काहीतरी आणखीन काहीतरी गोष्टी करून, म्हणजे ह्या गोष्टी पाहायला सर समोर आहे, प्रॅक्टिकली हे पाहायला भेटतं. मग असं असण्यापेक्षा हे का नको, असा विचार करायला हवा. मला वाटतं हा विचार थोडासा शनी करायला भाग पडतो आपल्याला. नक्की नक्की नक्की. एक एक असं 2 मिनिटं. एक असं होतं की एक ज्योतिषी वारले. मग सगळ्या लोकांनी श्रद्धांजली श्रद्धांजली केलं. मी म्हटलं, मी लिहिलं की रिकाम टेकड्याचा आधार गेला. आता तुम्ही रिकाम टेकडं बरोबर आहे. रिकाम टेकड्याचा आधार गेला. काही लोक काय की रिकाम टेकड्याच्या मागे लोक माझ्यासाठी भडकले भरपूर. मी म्हटलं भडका, मी कुठे तुम्हाला भेटणार आहे. हा.
सर या पत्रिकेमध्ये बरेचसे पॉइंट तर म्हणजे नाही का आता मागच्या वेळेस पण वृश्चिक लग्नाचीच पत्रिका होती हो आणि त्यामुळे त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने बरेचसे ते अँगल्स कव्हर होतात. पण याच्यामध्ये हा जातक पहिल्यांदा मेकॅनिकल इंजिनियर होता. सो हो आता हो मगाशी कुबल मॅडम पण ते तुमच्याशी चर्चा करत होत्या. तर मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे मंगळ आणि शनी यांचा खूप स्ट्रॉंग संबंध असावा येस लागतो. खरंय आता खरंय याच्यामध्ये मंगळ जो आहे तर तो लग्नेश आहे आणि षष्ठेश आहे. हा लग्नेश मंगळ मिथुन राशीमध्ये आहे. म्हणजे व्यक्तीचं इंजिनिअरिंग म्हणजे गणित चांगलं पाहिजे. मंगळ बुधाच्या नक्कीच राशीत आहे. लग्नातच बुध आणि रवी आहे. रवी बुधाची जोडी ही बौद्धिक याच्याने खूप चांगले परिणाम देते. त्याच्याबरोबर जातकाच्या पत्रिकेमध्ये इथे वृश्चिकेचा नेपच्यून आहे. तो वृश्चिकेचा नेपच्यून आणखीन काय हे करतो तर तो अंतर्ज्ञान शक्ती जी आहे ती खूप स्ट्रॉंग देतो. सो बरोबर एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये जेव्हा व्यक्ती काम करतो तर त्यावेळेस त्याला आणखीन काय काय गोष्टी हेल्पफुल ठरतील. त्याला हे अंतर्ज्ञान हे इंट्युशन जे असणं ते खूप खूप पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. त्याच्या येस सोबत येस आलेला आहे रवी. हा रवी कोण आहे तर दशमेश आहे. दशमेश रवी नेपच्यून बरोबर आला तर जातकाला शुभ स्फूर्ती जी म्हणतो म्हणजे पॉझिटिव्ह इंट्युशन जे आहे आणि त्याच्यासोबत बुध आहे म्हणजे उत्तम कल्पना त्या ठिकाणी असताना त्याला स्वतःला कितीतरी डिसिजन घ्यावे लागणार आहे कारण रवी इथे येस लग्नी पण आहे. सो रवी म्हणजे अधिकार आला. सो रवी मंगळाच्या राशीत आहे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट. सो इथे ते जातकाला ह्या खूप पॉझिटिव्हली वर्कआउट करतात. त्याच्यानंतर वृश्चिक लग्नाला गुरु हा खूप पॉझिटिव्ह काम करतो आणि तो स्वतःच्या राशीमध्येच आहे आणि या गुरुची दृष्टी भाग्यातल्या शनिवर आहे आणि शुक्रवार पण आहे तसेच जातकाच्या लग्नावर पण आहे. सो जातक कितीही मोठ्या महासागरात कुठेही गेला तरी तो सेफ राहील हे कन्फर्म होईल. हे खूप महत्वाचं आहे कारण गुरु म्हणजे सगळे चांगले म्हणजे संपत्ती, सधनता, संतती या सगळ्या गोष्टी ह्या गुरुकडे दिलेल्या आहे आणि त्यामुळे ह्या गुरुची दृष्टी ही जातकाला पॉझिटिव्हच पटवर्धन सपोर्ट मॅडम करेल. तुमचा माईक चालू आहे. पटवर्धन मॅडम हॅलो. हा तुमचा माईक चालू आहे. तुम्हाला हो हात वर केलाय तुम्ही. हो त्याचा सॉरी सर. आवाज येतोय. हा. हा बोला 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 पोद्दार मॅडम मॅडम. हा आणि सर आणखीन एक लक्षात आलं की टोटल आपण ज्यावेळेस लग्न चंद्र रवी बुध हे सगळे ग्रह बघतो तर त्याप्रमाणे आपण त्याचे नवमांश पण पाहतो. पण त्या हो नवमांश बरोबर ते नवमांश म्हणजे कुठून पहिल्यांदा आले कुठल्या नक्षत्रातून. सर योगायोगाने एक माझ्या असं लक्षात आलं की ऑलमोस्ट टोटल म्हणजे लग्न अनुराधामध्ये म्हणजे शनीचं नक्षत्र आलं. रवी अनुराधा पुन्हा शनीचं नक्षत्र आलं. त्याच्यानंतर शनी स्वतः पुष्य म्हणजे पुन्हा शनीचंच नक्षत्र आलं. बुध स्वतः अनुराधामध्ये म्हणजे पुन्हा शनीचं नक्षत्र आलं. तर अशा रीतीने शनी 4 वेळा शनीची नक्षत्र आलेली आहेत आणि मंगळ सुद्धा 2 वेळा म्हणजे मंगळ स्वतः मंगळाच्या नक्षत्रात आहे आणि जो शुक्र जो आहे तर तो सुद्धा मंगळाच्याच नक्षत्रात आहे. सो शनी मंगळ या नक्षत्राने पत्रिका खूप लोडेड झालेली आहे आणि शनी म्हणजे अवजड वाहने जरी समुद्रात असले पाण्यात असले तरी शिप ही हेवीच असते ना. सो त्या ह्याच्याने इथे शनीचा अवजड वाहने इंजिन ह्याच्याशी संबंध जातकाचा काय आहे तो मला एक असं वाटतो. लग्नेश मंगळ अष्टमात अष्टम स्थान म्हणजे गूढ स्थान आलं तिथे अंधार आला. त्याच्यानंतर निसर्ग कुंडलीप्रमाणे पण जर बघितलं तर तिथं मिथुन राशी आले म्हणजे हात आले आणि तिथे हा मंगळ आहे. सो जातकाला शिप ड्रायव्हिंग करायचं आहे म्हणजे मशिनरीशी संबंध आला अष्टमात आल्यामुळे इंजिन रूम की जिथं मगाशी कुबल मॅडम पण म्हटलं की इंजिन रूमचा त्याबद्दल त्या बोलत होत्या तर तिथे कुणी जात नाही. इंजिन रूम शिप म्हटलं तर किती किती अडचणी असतात तिथे आणि येस अशा ठिकाणचा हा इथे मंगळ इथे बोलतोय आणि शनी म्हणजे अवजड वाहने म्हणजे त्यामुळे त्यांचा त्या ह्याच्याशी पण संबंध येतो. सो या पद्धतीने पण बोलते आणि शिवाय दशमांश कुंडली पण बघितली सर तर कोइन्सिडेंटली नॉट ओन्ली नवमांश लग्न नवमांश लग्न आणि दशमांश लग्न हे सगळेच्या सगळे वृश्चिक लग्नातच आलेले आहेत. म्हणजे येस पत्रिका त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आणखीन वृश्चिक लग्न या ह्याच्याने खूप स्ट्रॉंग झालेली आहे आणि तिथे सुद्धा दशमामध्ये सिंहेचाच मंगळ आहे. सो हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर झाला तिथे सिंहेचा मंगळ म्हणजे मशिनरी आणि या ह्याच्यानी पत्रिका तिथे सांगतेच आहे आपल्याला की जातकाचा कशा पॉइंट ऑफ व्ह्यूने इथे संबंध येतोय म्हणून. आणि बरोबर इथे जो भाग्येश जो आहे दशमामध्ये तो भाग्येश चंद्र तो सुद्धा तू राशीमध्ये व्यय स्थानामध्ये आलेला आहे. तो एक फॅक्टर आहे. सो अशा ह्याच्यानी म्हणजे 1-5-9 तिथे देखील जलतत्व झालेलं आहे म्हणजे दशमांश गुड मध्ये सुद्धा हेच सांगते. आणि सर बरोबर चंद्रकुंडलीमध्ये सुद्धा व्ययस्थानामध्ये ह्याचीच राशी आहे कर्क राशी आहे आणि तिथे शनी आलेला आहे आणि तृतीय स्थान पण प्रवासाचं स्थान आणि भाग्यस्थान इथे सुद्धा चर राशीच आलेला आहे. येस
थँक्यू सर. थँक्यू मॅडम, थँक्यू. पटवर्धन मॅडम, तुम्हाला काय बोलायचं होतं, बोला. मला विचारायचं होतं की गुरु आणि शनी हा जो नवपंचम आहे, तर त्यामध्ये गुरु शनीवर कुरघोडी करतो का शनी गुरुवर कुरघोडी करतो? नाही नाही नाही. आता बघा, असं आहे की गुरुची कृपा ही शनीवरती आहे. गुरुचं शनीशी किंवा इत्यादी ग्रहाशी कुठल्याही तऱ्हेची शत्रुत्व नाही. पण गुरुचा नवपंचम म्हणजे त्याच्यावरती दृष्टी, लग्नावरती दृष्टी, सूर्यावरती दृष्टी, दशमाधिपती त्या ठिकाणी सूर्याच्या गुरुच्या योगात आहे. दशमेश, लाभेश हे गुरुच्या योगात आहेत. भाग्येश सुद्धा गुरुच्या योगात आहेत. असं आहे, कळलं का? भाग्येश बघा, चंद्र आहे ना, त्याचा अधिपती रवी लग्नी आहे, नाही का? आणि गुरुची कर्क राशीचा अधिपती चंद्र दशमात आहे, पण दशमाधिपती रवी लग्नात आहे, त्याच्यावरती गुरुचा योग आहे. म्हणजे तिथे तुम्हाला गुरु आणि शनीचा योग आहे, कुयोग नाही. कळलं का पटवर्धन मॅडम? नाही नाही, कुयोग नाही. मला म्हणायचं की हू प्रेशराइज. नाही नाही, प्रेशर गुरुचा कुठल्याही, गुरु हा ग्रह काय आहे तर तो सगळ्यांना सावरून घेणारा आहे, सांभाळून घेणारा आहे, म्हणून त्याला गुरु म्हणतात. शनी हा ग्रह जो असा आहे क्रूर आहे. गुरु क्रूर नाही आहे, गुरु लाभार्थी आहे. गुरुला तुम्ही दक्षिणा देणं गरजेचं आहे, गुरुचा मान सन्मान करणं गरजेचं आहे. शनी म्हणतो माझा मान सन्मान करा, नाही तर नका करू, पण माझे रूल्स मी पालन करणार, असं आहे. दीज आर ऑल रूल्स. त्याच्यासाठी थोडंसं वाचन केलं पाहिजे. ते सर गुरु ब्लेसिंगच देईल ना. एक तर त्याच्या उच्च राशीवर Yes. बघतोय, अंशाने पण बघितलं तरी गुरुचे अंश जास्त आहेत ना, 21, आणि शनीचे 9 आहेत. म्हणजे उलट म्हणजे गुरु प्रधान आहे. प्रधान गुरुच झाला ना ह्या इथे, या ह्याच्यात. म्हणजे असं दोघांशी कम्पेअर केलं तर. बरोबर बरोबर. आणि ते उलट मदतच करतायत. आणि शिवाय तो गुरु आहे ना, तर चंद्रात नक्षत्र बिंदू उदयवर आहे, म्हणजे चांगला. आणि शनी पण राजवर आहे. म्हणजे हे एकमेकांना इथे सपोर्टिव्ह आहेत ना. बरोबर. कुंडली काढा मॅडम. हा काढते. बाकी फक्त मला विचारायचंय, आज मला आले डाउनलोड करता, तर ते आपलं सर्वतोभद्र लावायचंय का? ह्या हा, लावा लावा गीता लावा, नो मॅडम, प्रॉब्लेम. त्या छोट्या गीता मॅडम आहेत, त्यांना बोलायचं तर मी लावतीये. लावा. दोन्ही कुंडलींमध्ये ना जो गुरु आहे याची रविवर, दशमेश रविवर दृष्टी आहे. हा पण एक चांगला पॉइंट आहे, म्हणजे त्याच्या करिअर क्षेत्राच्या किंवा व्यवसाय क्षेत्राच्या दृष्टीने. जरा रेषा वगैरे कोण खेळतं मला काही कळतच नाही. ते काहीतरी बघा. हलवतात ना सर माईक, तर त्यामुळे होतं ते. असं नाही, पर्पज माईक नाही नाही, होते, ते पण पेन्सिलने ते येतं. त्याच्याकडनं कोणाकडनं तरी माईक हल्ला ना की मग ती अशी रेषा उमटते. ते बरं, चला, ते ठीक आहे. जवळच आहे ना. आता याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. तर आपण मोठं चार्ट काय करू का? पाठवणार अजून ना दिसतंय ना, बघा ना, सगळ्यांना नाही दिसत? व्हाईट बोर्ड क्लीन करा, म्हणजे ते रेषावर जातील. काय करू? व्हाईट बोर्ड क्लीन म्हणून ऑप्शन आहे बघा तुमच्या याच्यामध्ये. हो, पण Reaction. सगळंच केलं तर मला ते टेक्निकल नाही, नाही. फक्त रेषा जातील. नाही, त्या काढल्या तरी रेषा जाते, काढून दुसरा लावा, परत रेषा जाते. 1 मिनिट स्टॉप करून बघू का? हा, काढून बाहेर काढून परत रिरोल करा. ओके, ट्राय करते. कारण हे म्हणतात ते व्हाईट बोर्ड आहे इथं मोर मध्ये, पण मला भीती वाटते. नाही नाही, पण तुम्ही परत हे करा. हो, हे तसंच करून बघते. हा, आता गेलं बघा. झालं ते. ते हो, कोणतरी झालं. हा, व्यवस्थित आलंय मॅडम आता. हा, ओके. आणि मला असं वाटतं दिसत पण असेल. दिसतंय ना कुलकर्णी मॅडम? हो हो, दिसतंय दिसतंय, व्यवस्थित दिसतंय. हे बघा, हा मी आता गुरु सांगितला, हा इथे उदय बिंदूवर आहे. आणि ते शनी राजवर आहे. कवटेकर मॅडम, तुम्ही काही बोलतच नाही हो. कुठे आहेत का त्या आज? मला तर आवाजच नाही आला त्यांचा. कोणाला? मला म्हणताय का सर तुम्ही? कोणाला बोलतच बोललात नाही. सर? तुम्हाला म्हटलं काय बोलतच नाही तुम्ही. मला ना सर, मी ऐकते सर.
ठीक आहे ठीक आहे. इतकं सगळं छान सांगतायत त्याच्यामुळे जे काय बोलायचं ते सगळे बोलतायत, मी ऐकते सर. हरकत नाही. ते अन्य योग सांगणार होते ते कुबल मॅडमनी सांगितलं. त्यात एक दोन पॉईंट नाही बोलणार मग होते पण बोलायचं ना सांगितले मॅडम, कोणीतरी तुम्ही आधीच बोलायचं, कोणी बोलत नव्हते म्हणून मी त्याच्यामुळे काय हा. नाही नाही मॅडम, ऐकते ना, इतकं छान सगळे बोलत असतात तुम्ही, नाही पण कुलकर्णी मॅडम, सगळ्यांनी माधुरी, आपलं नीलम, प्रॅक्टिस हळदम. करायची ना, म्हणजे हळूहळू तुम्हाला पण सगळ्यांनाच बोलायचं इथे, काय आम्हाला एकट्यांना नाही बोलायचं. नाही ठीक आहे, पुढच्या वेळेला बघू प्रयत्न. हा नाही, तुमचा अभ्यास, सगळ्यांचा अभ्यास छान आहे. सरांनी कसं सगळ्यांनाच ट्रेन केलंय ना. हे बघा इथे हा तुम्हाला दिसतोय ना, हा नाही इथे मॅडम, माझा राहू आहे. अजून एवढा अभ्यास नाहीये म्हणून मी काही बोलत नाही. काय नाही, आहे आहे असं नका म्हणून, सगळ्यांचं आहे, मी आपापल्या परीने ऐकते. सगळे करतायत. तर हा वेद राहू आणि इथे रवी बुध आहे. रवी बुधाचा तुला चला मग काढूया का सर? हे वेद तर दिसतायत ना इथे, गुरुचा पण गुरु काढा तुम्ही, हरकत नाही. आणि हे पण काढा, मंगळ चार्ट काढा. शुक्राला लागला. मला वाटलं त्या गीता मॅडम बोलतायत का ह्याच्यावर म्हणून. नाही, त्या सावंत बिझी असतील. काढा. हा, होत्या पण त्या आलेल्या बघ. हरकत नाही. आता इथे काय आहे, आमच्याकडे आलेली आहे मिरवणूक, त्याच्यामुळे गोंधळ आहे, आवाज आहे, हे अजून लांब आहे. झाली आहे ना आपली वेळ. बघा हळदणकर मॅडमला समारोप, कारण अतिशय उत्तम पत्रिका आणि सगळ्यांनी सुंदरपणे वाचली, आणि तुम्ही पण सर मी बोलू? चांगलं सांगितलं. हा बोला 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 मॅडम. सर रवी बुध ती तर डॉट युती आहेच, आणि शनी सुद्धा 9 अंशावर आहे, म्हणजे तो नवपंचम योग आहेच आहे. म्हणजे रवी बुधाचा गुरुशी पण नवपंचम आहे, गुरु शनीचा पण नवपंचम आहे, आणि रवी बुधाचा शनीशी पण नवपंचम योग आहे. म्हणजे हे तिन्ही इतके छान योग आहेत या पत्रिकेत. ते मला असं वाटतं त्याचं कसं आपण हे सांगायचं, त्याच्यामुळेच मला वाटतं ही इतके चांगली फळं मिळालेली आहेत. चारी रवी, गुरु, शनी आणि बुध, हे चारी ग्रहांचे एकमेकांशी नवपंचम योग आहेत. एकाच तत्वामध्ये आहेत ना मॅडम, त्याच्याकरता त्यांना चांगल्यापैकी हे मिळालेलं आहे, नो डाऊट. एनिवे, फार छानपैकी सगळ्यांनी अतिशय चांगल्यापैकी उत्साहाने पत्रिका मांडली. असं येत राहा, शिकत राहा, शिकवत राहा, काय हरकत नाही. तुमचा क्लास आहे असं समजून या. इथे कोणाचंही बंधन नाही, फक्त डिसिप्लिन आहे, कळलं का? अव्यावहारिक आपण काही कधी चर्चा करत नाही आणि करणार नाही, कोणाला करू देणार नाही. ओके तर मी एक विचारू? हा बोला ना. मगाशी दामलेंचं नाव काढलं होतं. सर मला जरा बरं नाहीये थोडस, त्यामुळे मी काही बोलत नाही सध्या थोडं क्लासमध्ये. गुरु शुक्र इथे प्रतियोग आहे ना, त्याचा विचार कसा करायचा? शुक्र सप्तमेश आहे आणि गुरु धनेश आणि पंचमेश आहे, तर गुरु शुक्र प्रतियोग अंशात्मक आहे, त्याचा कसा विचार करायचा इथे? असं आहे की दोन शुभग्रह जेव्हा एकमेकाशी प्रतियोग करतात, जसं उदाहरणार्थ चंद्र शुभ आहे, गुरु शुभ आहे, त्यांचा सुद्धा प्रतियोग चांगला आहे. शुक्र हा शनीच्या दृष्टीत आहे, मंगळाच्या पण आहे आणि गुरुच्या सुद्धा आहे. मग शेवटी शुक्र आपण म्हणू की बिघडला आहे, तर बिघडलाय हे न करता तो गुरुच्या दृष्टीत आहे, म्हणजे तिथे सात्विक आहे, कळलं का? हो सर. असं आहे. एनिवे, आता इथे आवाज वाढला आहे, तर कृपया आता मी काही बोलू शकणार नाही. तुम्हाला जे काही बोलायचं आहे बोला, मी ऐकतो फक्त. एकच मिनिटं बोलतो सर. सर मगाशी अतिशय सुंदरपणे आजचा हा वसंत पंचमीचा योग, सर आपल्या जीवनामध्ये हे सरस्वती मातेचं आपल्याला आशीर्वाद लाभलेला आहे. त्या आशीर्वादातून आपण ही साधना अतिशय प्रगल्भपणे पुढे उपासली, आणि आज आपलं हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पद प्राप्त झाल्यामुळे आम्हा ज्योतिषप्रेमी अभ्यासकांच्या जीवनामध्ये ती फलद्रूप कशी होईल ही आपली आर्त भावना दरवेळी प्रदर्शित होत असते.
आणि या माध्यमातून आजचा हा प्रसंग, आजची ही वेळ अतिशय सुंदरपणे आम्हा सगळ्यांना लाभलेली आहे. या निमित्ताने अनेक अनेक आपल्याला त्रिवार वंदन. जय गजानन. आता तुम्ही समारोप करून टाका. करू का? हा करा, कारण का इथे आवाज भरपूर हा वाढला. ठीक आहे पटकन करते. आणि ऐका, तुम्ही लगेच आधी बंद नका करू. मला रेकॉर्डिंग स्टॉप केल्यावर मीटिंग बंद करा, नाहीतर मग ते रेकॉर्डिंग होत नाही. हा कळालं. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. तारे सर, तुम्ही तर छान प्रार्थना म्हणतातच, पण आज आपले कोणते काय त्यांचं नाव, क्षीरसागर सर, हा, तर त्यांनी सुद्धा अतिशय अतिशय उत्तम, म्हणजे ते गायकच असावेत असं मला वाटतं. त्यांची कुंडली एकदा आपण बघूया. तर खूप सुंदर त्यांनी ती जी काय म्हणजे सरस्वतीची ती आशा भोसलेंनी गायलेलं ते गाणं गायलं ना, म्हणजे विदाऊट म्युझिक होतं, पण ते अतिशय उत्तम. तसं तुम्हा दोघांचं पण खूप खूप म्हणजे अभिनंदन पण आम्हा सर्वांतर्फे. आणि असंच काय काय सादर करत जा. आणि आजची कुंडली तर नो डाऊट खूप सुंदर, म्हणजे सर नेहमीच आणतात, पण आज ह्या वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सर तुम्ही अशी म्हणजे नेहमीच छान, पण अशाच पत्रिका आम्हाला द्या. आणि त्यामुळे आम्हाला अभ्यास करायला पण खूप छान वाटतं. आणि सगळेच जण व्यवस्थित बोलतात, म्हणजे कोणी पण बोलायला लागलं की अगदी मुद्देसूद त्यांचं ते बोलणं असतं, मुद्द्याला धरून असतं. आणि कोणाला असं नको वाटायला की अरे हेच बाकीचे सगळे बोलतात, आम्हाला नाही. जसं कुलकर्णी मॅडम म्हटल्या, काय हरकत नाही ना, चुकतच आपण शिकणार. जर एखाद्याची अशी भावना की अरे मला सगळं माहितीये, तर त्याची सुधारणाच होणार नाही ना. कुठंतरी मला पण वाटतं की अरे आपण पण चुकावं, कारण चुकलं की मग आपल्याला शिकायला मिळतं. कारण शिकत राहणे माझं तर हेच ध्येय आहे की मी आयुष्याच्या शेवटपर्यंत शिकत राहणार. मला शिकायला आवडतं, शिकवायला आवडतं. तर सर अतिशय उत्तम झालं. आणि मी फक्त एक सेकंदवर एवढं सांगू इच्छिते की आज वसंत पंचमी आहे. माझा जन्म वसंत पंचमीचाच आहे तिथीप्रमाणे. तर मला आज हा खूप अलभ्य लाभ झालाय तुम्हाकडून. त्यासाठी मी तुमचे आणि सगळ्यांची खूप आभारी आहे सर. तुम्हाला आमच्या सर्वांतर्फे कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. खूप छान क्लास झाला. थँक्यू सर. थँक्यू ऑल. थँक्यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा कुबल मॅडम. मॅडम तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सर. शुभेच्छा सर, तुम्हाला वंदन. धन्यवाद सर. थँक्यू धन्यवाद सर. सर. शुभरात्री.